तुमच्यावर आणण्याचं काम खरं तर बापू आपल्या माध्यमातून करतात, हे खूप विशेष आहे। हा खरं तर विवाह सोहळा हा त्यांचा नसून साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट नसून हा एक शिर्डीची ओळख निर्माण करणारा विवाह सोहळा आहे असं मला या निमित्तानं म्हणावं वाटतं। कारण मला मध्यंतरीच्या काळामध्ये मी महाबळेश्वरला गेलो होतो। महाबळेश्वरला येत असताना एक छोटंसं गाव लागलं, त्या गावामध्ये मी बसलो होतो। आम्ही सर्व मित्र परिवार होता। त्या ठिकाणी चहा पाणी घेत असताना आमची विचारांची देवाणघेवाण झाली, कुठून आलात काय आलात। मी म्हटलं मी शिर्डीहून आलो, मी कोते। लगेच त्यांनी बापूंचं नाव घेतलं, कैलास बापू कोण म्हणे। ते म्हटलं ते माझे मोठे बंधू मोठे चुलते। म्हटलं तुम्हाला माहिती आहे का काय? म्हटलं नाही काय म्हणे, मी जवळपास 3 वर्षापूर्वी शिर्डीला सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे माझं लग्न झालं आणि बाबांच्या कृपा आशीर्वादामध्ये माझं लग्न होत नव्हतं, त्या ठिकाणी झालं आणि आज मला एक मुलगी आहे, एक कन्यारत्न आहे। म्हणजे सांगायचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये या सातत्यपूर्वक केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याचं नाव आहे आणि हे नाव असंच बाबांच्या कृपेने अबाधित राहावं यासाठी सर्वच आम्हाला बांधवांचे म्हणा किंवा आपल्या सर्वांचे आशीर्वाद रूपी सहकार्य या ठिकाणी बापूंना मिळत असतं। त्याच्यामुळे मी बापूंना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं त्रिवाळ या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोणत्याही क्षेत्राच्या लोकांना इथं बंदी नसते, सर्व या व्यासपीठावर येतात। शिर्डीच्या फक्त बाबांच्या कार्यक्रमामध्ये किंवा अन्य एका क्वचित एखाद्या कार्यक्रमामध्ये सर्वपक्षीय लोक एका ठिकाणी जमा होतात। त्यातला हा बापूंचा सोहळा आहे ज्याच्यामध्ये सर्वजण एका ठिकाणी गोळा होतात आणि सर्वजण एका सामाजिक उपक्रमाचे साक्षीदार होतात। या अविरत चाललेल्या सामुदायिक सोहळ्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि 25 वर्षे जसा हा सोहळा चालू आहे तसा बाबांच्या कृपेने लवकरच 50 वर्ष आणि 100 वर्ष पूर्ण हो। बापूंनी चालू केलेला हा सोहळा त्यांची मुलं या ठिकाणी आता पाहून आणि शिकून आणि पुढे हा सोहळा चालवतील अशी मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद। ओम साईराम। धन्यवाद मंगेशजी। 2001 साली कैलास बापू जेव्हा नगराध्यक्ष झाले त्यांनी साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि पहिला उपक्रम म्हणून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सुरू केला। त्या विवाह सोहळ्याला इतकं मोठं स्वरूप आलं का त्या विवाह सोहळ्यामुळं शिर्डीचे नाव जगभरात या चांगल्या कार्यामुळं पोचलं। या सगळ्या कार्याचं श्रेय साई चॅरिटेबल ट्रस्ट व कैलास बापू कोते यांना जातं। या कार्यामध्ये आपल्या शिर्डीकरांना ते सहभागी करून घेतात, छोट्या गोष्टींमध्ये सर्वांना एकत्र करून घेतात आणि या सर्व गोष्टींचा आनंद आणि चांगलं काम करण्याची संधी कैलास बापूंमुळे आपल्या सर्वांना मिळते। असंच कार्य कैलास बापूच्या हातून नेहमी घडावं आणि ह्या कार्यामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावे अशी मी साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। सर्व मान्यवर यांना प्रथमतः मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। आमचे शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील यांच्या सहकार्याने आणि यांच्या संमतीने गेले 25 वर्ष सर्व धर्मीय सामुदायिक सोहळा इथे संपन्न होत आहे। आज मला इथे सांगायला अभिमान वाटतो का आदरणीय कैलास बापू हे असं व्यक्तिमत्व आहे, शिर्डी शहरातलं नव्हे तर पूर्ण पंचक्रोशी असो किंवा अहिल्यानगर जिल्ह्यात असो, हे नावलौकिक व्यक्तिमत्व आहे। त्यांनी केलेल्या आजवरचा गुणांचा पाढा आपण वाचू शकत नाही, कारण असे अनंत पुण्याचं काम त्यांनी इथं केलेलं आहे। उद्या होणारा जो सर्वधर्मीय सामुदायिक सोहळा आहे तो अलौकिक आणि फार आगळा वेगळा असणार आहे। मी इथे या प्रसंगाच्या निमित्त मागेही बोललेलो आहे का आदरणीय कैलास बापूच्या प्रयत्नांनी गेली कित्येक कुटुंबाला आधार निर्माण झालेला आहे। आज शिर्डी शहर जर सोडलं तर आजूबाजूला खेडोपाडी आपण जर गेलो तर उदरनिर्वाह करायचं सुद्धा फार अवघड झालेलं आहे। आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या विद्यमाने उद्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आले आहे। त्याच्या पूर्वसंध्येला आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यात
देण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्र आलो. खरं तर बापूंबद्दल माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी माहिती दिलेली आहे. आम्ही आळकुटीहून 130 किलोमीटरहून या ठिकाणी आलो. त्या अर्थी निश्चितच कैलास बापूंचा आमचा काहीतरी तर संबंध असला पाहिजे. कैलास बापूंचे मित्र भगीरथ होन आणि आळकुटीतील आमचे परममित्र प्रभूशंकर होन हे खरं तर भाऊ आणि त्या निमित्ताने कैलास बापूंचं कायम आळकुटीला येणं आणि मग त्या निमित्ताने हे संबंध अशा प्रकारे इतके दृढ होतील असं वाटलं नव्हतं. कारण 130 किलोमीटरहून ज्यावेळी माणूस पूर्वसंध्येला या ठिकाणी कैलास बापूंच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा द्यायसाठी येतो त्या निमित्ताने तुम्हालाही लक्षात आले असेल की आमचे संबंध कसे. कैलास बापूचं सामाजिक काम आज 25वं वर्ष सर्व धर्मीय सामाजिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. कारण उद्या सर्व नवरदेव नवरी वरडी आणि हा सर्व शिर्डी परिसर गच्च भरणार आहे. कारण त्या मुलींचं आज त्या त्यांच्या घरी असल्या तरी पण त्या उद्या शिर्डीत साईबाबांच्या नगरीत वधू आणि वर होऊन त्यांच्या घरी जाणार आहेत. त्यांचं ते सगळं श्रेय या सामुदायिक विवाहाच्या निमित्ताने कैलास बापूंबद्दल 2 शब्द बोलायचे. कैलास बापूने हा उपक्रम सुरू करताना सहज बोलता विचारला असं करावं का, आणि मला खूप आनंद आहे. आणि त्या वर्षापासून सुरुवात झाली आणि त्या वर्षापासून या उपक्रमामध्ये कैलास बापू मला बोलावून घेतात. गेली 25 वर्ष या उपक्रमामध्ये भाग घ्यायची संधी बापूंकडे मिळाली. अर्थात बापू बरोबर इतर कार्यकर्ते आहेत ज्याचे पत्रिकेवर नावं असतात पण तुम्हाला त्यांचे शब्द कधी ऐकायला मिळालेले नाही. 25 वर्षामध्ये आमचे भगीरथजी होम असोत की उत्तम भैया असोत हे कधी स्टेजवरून बोलले नाहीत. वास्तविक त्यांनी या प्रसंगी या बोललं पाहिजे. आलेल्या अडचणीपेक्षा केलेल्या कार्याचं महत्त्व त्यामुळे वाढणार आहे. हा सर्व धर्मीय जसा कार्यक्रम आहे तसा शिर्डीकर माणूसचा कार्यक्रम आहे. सर्व पक्षीय मंडळी राजकारणाचे जोडे मंडपाच्या बाहेर ठेवून या कार्यक्रमामध्ये उत्साहाने भाग घेतात आणि म्हणून हा कार्यक्रम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. या ठिकाणी बोलण्याची संधी मला मिळाली म्हणून मी संयोजकाचे आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद. बापूंनी सुरू केलेला साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे 25 वर्षाचा रौप्य महोत्सवी आपण सर्वजण मान्यवर जमलात त्याबद्दल सर्वांचे स्वागत करतो, आभार मानतो. राजूभाऊ, मी कधी स्टेजवर बोलत नाही, सवय लावून काय करता, आता सोडून दिलं सगळं. आज 25 वर्ष पूर्ण आले होत आहेत. उद्या हा छोटास जे रोपट आहे आज वडासारखं वाढत गेलं आणि बापूंच्या हातून किती कुटुंबांचे एक या कुटुंब बसले सर्वांचे. आणि आज आपण सर्वजण पाहत आहात की त्यांच्याबरोबर भगीरथजी होन असेल, उत्तम भैया कोते असेल, विजयभाऊ कोते असतील, कमलाकरी असेल, सातत्याने या कामी प्रयत्न करत असतात आणि मी त्यांना या कार्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. असंच त्यांच्या हातून कार्य घडत राहू अशी साईचरणी प्रार्थना करतो व थांबतो. कैलास बापू कोतेंनी सुरू केलेले हे साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि समस्त शिर्डी ग्रामस्थांनी त्याला हातभार लावलेलं हे सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचं आज 25वं वर्ष आहे. बापूंनी 2001 साली या विवाह सोहळ्याचं एक रोपटं लावलं. पुढे त्या रोपट्यांची बाग झाली. त्या बागेची आज फळं फुलं फक्त शिर्डी पंचक्रोशीच नाही तर संबंध महाराष्ट्र त्या ठिकाणी फळं चाखत आहेत. आपण ऐकतो की एखाद्या बापाला त्याच्या लाडकीचं लग्न करायचं असतं, उभ्या आयुष्याची त्याची जमापुंजी
तो त्या मुलीच्या लग्नासाठी लावत असतो. अशा आपल्या बापूंनी आज आपण ऐकतो की 2500 मुलींचं त्या ठिकाणी लग्न लावून एक मोठं पुण्याचं काम केलेलं आहे. आणि या पुण्याच्या कामामध्ये समस्त शिर्डी ग्रामस्थ बापूंच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी हे काम करत असतात. उद्याचा जो दैदिप्यमान सोहळा होणार आहे त्यासाठी हा मांडव परतनीचा जो कार्यक्रम ठेवला आणि मला बोलण्याची संधी दिली त्यानिमित्त मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. बापूंना त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ज्या दिवशी मी पदावर आलो त्या दिवशी ठरवलंय का वाढवा बोलायचं नाही मी, बरं का स्वतः. आता अजून कपडे शिवायचे मला. मी आता पदावर आलो, नवीन आहे जरा, पहिलं कळत का. खर तर मंचावर उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर, शिर्डी शहरातील आणि पंचक्रोशीतील बापूंना मानणारा आणि ह्या कार्यक्रमाशी निगडित असलेला सर्व असा प्रमुख आणि प्रतिष्ठित समाज, सर्व जाती धर्मातील. मी प्रथमतः शिर्डीला प्रथम नगराध्यक्ष हा शब्द जर कोणी शिकवला असेल, बरं का राजभाऊ, प्रथम हा शब्द आम्हाला शाळेत शिकलो होतो आम्ही, प्रथम द्वितीय तृतीय. पण शिर्डी शहराला जर प्रथम शब्द शिकवला असेल तर ते बापूंच्या माध्यमातून शिर्डीला कळाला. प्रथम नगराध्यक्ष. आणि बापूंची दूरदृष्टी इतकी दूरदृष्टी आहे म्हणजे राजकारणात कायमस्वरूपी कसं राहायचं या सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून एक छोटंसं उदाहरण देतो, थांबतो. आता बापूंनी 2001 साली हा सामुदायिक विवाह सुरू केला. आज आहे 2025. म्हणजे पहिल्या वर्षी तर भाऊ कुठे गेले, पहिल्या वर्षी ज्या जोडपेचं लग्न झालं असेल ना त्याचं पोरग आज कंप्लीट 25 वर्षाचं आहे. 24च ना राजू, गणित थोडा कच्चा आहे. 24 का होईना आणि ते जोडप 50 वर्षाचं. हा, ते बी याच्यातच आहे. म्हणजे 50 वर्षाचं ते जोडप लग्न केलेलं बापूंनी 2001 साली, ते बी मतदान टाकणार बापूला. आज ज्याचं लग्न होईल ना तोही 24 वर्षात झालेला आहे, त्यालाही मतदानाचा अधिकार आहे, तेही नवरा बायको बापूला मतदान टाकणार आहे. जे बापू तुम्हाला एवढा अभ्यास शिर्डी शहरात कोणाला जमला नाही, एवढा तुम्हाला जमला. असो, टिंगलीचा भाग सोडा. एखादं लग्न करायचं म्हटलं तर घरातलं हाय नाही ते विकावं लागतं, मोडावं लागतं. आणि असं करीत असताना एवढ्या सातत्याने ही परंपरा जिवंत ठेवणं, गोरगरीब घरातील मुलं मुली या निमित्तानं विवाहबद्ध होतात. 2005-06 ला ज्या भ्रूण हत्या झाल्या, पुरुषांमागे महिलांचं प्रमाण कमी झालं आणि एक मोठी दरी निर्माण झाली आणि त्या निमित्तानं लग्नाला हुंडा देणं अशा प्रथा सुरू झाल्या. पण ज्या गोरगरीब मुला मुलींचे लग्न होत नव्हते त्यांचे लग्न बापूंच्या माध्यमातून झाले. हे साईबाबांना स्मरून एवढी चांगली गोष्ट शिर्डीत कोणी केली असेल तर कैलास बापूंनी केली. हा झाला बापूंचा कौतुकाचा भाग. राजाभाऊ, मोदी नंतर मंडलाध्यक्ष आम्ही दोघंच आहे, नाही असं नाही, आम्हाला अजून कळालं नाही. कारण पक्षाच्या विरोधात कोण नाही, काँग्रेसमध्ये शिल्लक नाही, ते उबाटाचं काही माहीत नाही, शिवसेनेत कुठे माऊली ते काहीच नाही. पण आमच्या बीजेपीत मात्र खूप गर्दी. मोदी साहेबांचं काही माहित नाही पण शिर्डी परिसरात मला एकदम चांगलं माहिती आहे. आणि त्याच्यामुळं मोदी करतील का नाही करतील मला माहित नाही, पण मी ज्या पदावर नियुक्त झालोय मी ठरवलंय का सगळ्या समाजातील सगळ्या गोरगरीब लोकांना बरोबर घेऊन, छोट्यातला छोटा घटक असेल, 18 पगड जाती असतील, त्यांना सगळ्यांना बरोबर घ्यायचं आणि जनतेला पटल ते काम या माध्यमातून करायचं. आणि हे पद गोरगरीब जनतेला समर्पित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाख लाख शुभेच्छा. बापूंनी इतका सुंदर उपक्रम 25 वर्षापूर्वी सुरू केला आणि त्या उपक्रमाचं झाड
जवळजवळ वटवृक्षासारखं जबरदस्त वाढलं आणि त्याला आज फार मोठं फळ आलेलं आहे. अनेक जण समाजकार्यकर्ते समाजकार्याचा फायदा राजकारणात लाटतात, पण बापूंनी राजकारण करताना समाजकार्याची धुरा इतकी जबरदस्त वाढवली की त्या समाजकार्याचं फळ आज आपण सगळं पाहतो. बापूला लाख लाख शुभेच्छा. माझे 2 शब्द कैलास बापू कोते म्हणून जी ख्याती निर्माण झालेली आहे ती सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आपण बघतो. म्हणजे मगाशी मी बोलता सर त्यांच्याबरोबर बोललो तर त्यांचा जो 250 एका वर्षी 250 विवाह सोहळ्याचा विक्रम आहे आणि आतापर्यंत 2500 कुटुंबाला त्यांनी स्थिर स्थावर केलेला आहे. खरं म्हणजे त्यांच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ ही सुद्धा मोहीम चांगल्या पद्धतीने राबवली जाते आणि ती मोहीम राबवण्यामागचा हेतू असा आहे की मुलींना खरं म्हणजे आपल्या देशामध्ये गोरगरिबी आहे, फार मोठी आर्थिक दरी पसरलेली आहे आणि त्या माध्यमातून मुलीचं लग्न करायचं, तिला स्थिर स्थावर करायचं हे लोकांच्या थोडं पचनी पडत नाही आणि त्या माध्यमातून मुलींची संख्या कमी झालेली आहे. परंतु त्याला हातभार लावण्याचं एक राष्ट्रीय काम बापूंनी केलेलं आहे. खरं म्हणजे हा सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सर्व धर्मांना सामावून घेऊन या ठिकाणी कोणीही मोठं नाही कोणीही छोटं नाही, सर्वांना बरोबर घेऊन हा जो विवाह सोहळ्याचं जे त्यांनी नियोजन चालवलेलं आहे हे खरं म्हणजे अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे आणि पवित्र कार्यक्रम आहे. हा जो कार्यक्रम आहे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे, परंतु माझी तरी इच्छा अशी आहे की याचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा व्हावा आणि त्याच्याकरता बापूला आणि त्यांच्या पूर्ण टीमला साईबाबांनी पूर्ण शक्ती द्यावी, बळ द्यावं आणि असंच त्यांना दीर्घायुष्य लाभावं असं मी सर्वांच्या वतीने बापूंना शुभेच्छा देतो. आणि हा जो उपक्रम आहे या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम साईराम. या ठिकाणी साताराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचकावर उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर, मंचकाच्या समोर उभे सर्व उपस्थित सर्व मान्यवर यांचं प्रथमतः मी बापूंच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. 2001 पासून हा जो विवाह सोहळा बापूंनी सुरू केला आणि उद्या त्याचे 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या सगळ्या सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मला या ठिकाणी लाभली. मी खरं स्वतःला भाग्यवान समजतो की या 25 वर्षामध्ये त्या होणाऱ्या नियोजित वधूवरांचं नोंदणी, त्यांची कागदपत्र पाहणं आणि सर्व व्यवस्था त्या भावाची जी आहे कायदेशीर प्रक्रिया जी असते ती करण्याची भाग्य मला लाभलं. पण मला सांगायला अतिशय आनंद होतोय, अभिमान वाटतोय. मागील 25 वर्षामध्ये झालेल्या विवाहामध्ये एकाचीही कुठलीही कायदेशीर स्वरूपाची तक्रार, कौटुंबिक स्वरूपाची तक्रार या संयोजकाकडे कधीही आलेली नाही. यावर्षी सुद्धा 65 कायदेशीर विवाहाची नोंदणी झालेली आहे आणि उद्या सर्वधर्मीय अशा प्रकारचा सोहळा संपन्न होणार आहे. त्यात प्रामुख्यानं मगाशी सांगितल्याप्रमाणे जी सामाजिक परिस्थिती बिघडलेली आहे की महिलांचं होणारं प्रमाण जे कमी होत चाललंय त्याचं प्रतिबिंब या उद्याच्या विवाहामध्ये जाणवणार आहे. त्याचं कारण असं, 35 वर्षाची मुलं होतात, 30 वर्षाची मुलं होतात, 40 वर्षाची मुलं होतात, त्यांना मुली मिळत नाहीत. हा भाग एकीकडे आहे आणि दुसरीकडे गरिबाच्या घरात विवाह करण्याची परिस्थिती नसल्या कारणानं दुसरी परिस्थिती आहे. आणि या दोघांनी एकत्र येऊन, यातील बऱ्याच जणांनी एकत्र येऊन आपलं स्वतः जुळवलं आणि बापूंनी त्यांना पदरात घेतलं. अशा प्रकारचे खूप मोठे सोहळे उद्या होणार आहेत. स्वर्गीय भैयूजी महाराज यांनी जी संकल्पना मांडली होती, मग सामुदायिक विवाह सोहळा असेल, वृक्षारोपण असेल, पाणवठा असेल,
आणि बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान असेल. भैयाजी महाराज गेलेत, पण बापूने हा उपक्रम निश्चितपणे पुढे चालू ठेवला आणि हा कार्यक्रम निश्चितपणे डोळ्याचं पारणं फेडेल अशा प्रकारचा उपक्रम बापूंनी निश्चित चालू ठेवला. या उपक्रमाचा मला भाग होता आला. मी स्वतःला भाग्यवान समजतो. ज्यांनी ज्यांनी या टीम मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं मागील 25 वर्ष, त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि बापूंना या कामासाठी परमेश्वरानं चांगल्या प्रकारचं दीर्घायुष्य लाभावं. काकीने त्यांना जे सहकार्य केलं, या कुटुंबांना साईबाबा निश्चितपणे त्यांचे आशीर्वाद कृपाआशीर्वाद सदैव असतील. मी आपल्या सर्वांच्या वतीनं बापूला, काकीला आणि त्यांच्या सर्व परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देतो. उद्याच्या होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. शिर्डी सोसायटीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज उपस्थित असलेले स्टेजवर सर्व मान्यवर अधिकारी, पत्रकार, जमलेले शिर्डी शहर व परिसरातील सर्वच मान्यवर नेते मंडळी, आज खरं तर सगळ्यांनी बापूंचं कौतुक केलेलं आहे ना. खरं तर कौतुक करण्यासाठीच हा मांडोराळ्याचा कार्यक्रम, एक जेवण आणि हा शहरातला आपला एक कार्यक्रम म्हणून आपण सर्वजण एकत्र येत असतो. या सामुदायिक विवाहाच्या निमित्तानं सर्वजणांनी आपली कल्पना मांडलेली आहे. पण मी एक बापूची माझी एक मैत्री होती, म्हणजे ती आज पण आहे टिकून. जरी राजकारणाच्या ओघामध्ये आम्ही बाजूला गेलो असो, विचारांनी गेलो बाजूला, पण उत्तम भाई असतील, बापू, मी 86 साली साधारण माझं शिर्डीत कॉलेज वगैरे पूर्ण झाल्यानंतर 86 साली मी आलो आणि 90 पासून तर 2001 पर्यंत बापूची आणि आमची चांगली मैत्री होती. कारण इलेक्शन नव्हतं ना, नगरपालिकेचे इलेक्शन ना कसलं इलेक्शन, आणि आम्ही बऱ्याच काळ 10 वर्ष बरोबर काढला आम्ही. मला चांगलं आठवतं, त्यांनी एक मारुती 1000 गाडी त्यावेळेस मुंबईवरनं विकत घेतली होती आणि कुठं बाहेर जायचं असलं, सुधाप्पा असतील, रमेश भाऊ असतील, बापू, मी, उत्तम भाई असतील, तर एकत्र सगळ्यांनी खिशात हात घालायचा आणि 30, 40, 50 रुपये काढून ते पेट्रोल भरायचं आणि मग तो आमचा प्रवास चालायचा. बऱ्याच वेळेस समजा माझ्याकडे नसले पैसे तर बापू बरोबर ॲडजस्टमेंट करायचे आणि पैसे दिलेले दाखवायचे आणि अशा पद्धतीने आमचा सगळा प्रवास असायचा. एक मित्र काय असतो, म्हणजे जीवनात चालत चालत अनेक मित्र भेटत असतात, पण एक खरा मित्र काय असतो तो मी कैलास बापूंना जवळून बघितलेला आहे. आता हे सर्व सांगायचं कारण म्हणजे 4-5 दिवसापूर्वी असं मी कामानिमित्ताने त्यांना फोन केला, त्यांनी उचलला नाही फोन. त्यांचा फोन आला मला 5 वाजता. पण ते चर्चा होताना भेटू वगैरे अशी चर्चा झाली. परत त्यांचा फोन आला, अहो म्हणे ते सामुदायिक विवाह आहे, आपला गावचा कार्यक्रम आहे आणि शफीकने सांगितलं की बापू तुमचा फोन जर नाही गेला तर भैया येणार नाही कार्यक्रमाला. पण असं काही कारण नाही, येणार, 100% येणार कार्यक्रमाला. गावचा कार्यक्रम आहे, एवढा सुंदर कार्यक्रम आहे. फक्त मैत्री आमची होती, आहे आणि राहणार. त्या काळात सुद्धा 2000 मध्ये ज्यावेळेस बापूची एंट्री झाली आणि नगराध्यक्ष झाले जनतेतनं बापू, आणि आता परत बापू आपला राजकीय जीवनातला उतरता काळ लागलेला आहे. फार पद मिळतील अशी काय अपेक्षा राहिलेली नाही आता. तुमचं वय माझ्यापेक्षा जादा आहे, त्याच्यामुळे पहिली सुरुवात तुमच्यापासून होईल. दिलं सुजयदादांनी साहेबांनी आपल्या दोघांना पद तर ठीक आहे, नाही दिलं तर आपली मैत्री आहे ना जी पूर्वीची होती ना ती चालू ठेवा. आपण अहो चेअरमन साहेब काळे कोणी थोडेच आहे मी. हा विषय असा आहे बापू, बरंच काही मनातलं बोलायचं आहे. ती मैत्रीच इतकी घट्ट होती आपली, त्याचा जे काय
बऱ्याचशा गोष्टी आहेत, ह्या सगळ्यांना सांगणं फार गरजेचं आहे. पण 100वीच्या निमित्तानं सांगावं का काय, असा माझ्यासमोर प्रश्न होता. आता मला तर वाटतं तुम्ही 100 वर्ष जागावं, तुमचे कान वगैरे सगळे व्यवस्थित असायला पाहिजे त्या काळात सुद्धा. तर त्या काळात सुद्धा 100वी आपण पूर्ण करू, साजरी करू. आणि त्यावेळेस मी मित्रांनो तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत, मित्र म्हणजे काय असतो आणि मैत्री म्हणजे काय असती ते तुम्हाला नक्की सांगेल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व समोर बसलेले शिर्डीतील आमचे बांधव, खरं तर सुरुवातच याने करतो की शिर्डी आणि बाकीची जी शहर आहेत किंवा बाकीची जी गाव आहेत त्यांचं वेगळेपण काय. शिर्डी आणि बाकीचे जे आपण आजूबाजूचे गावं पाहतो किंवा शहरं पाहतो यांचं वेगळेपण काय. आणि हा जो कार्यक्रम उद्या जो सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे सर्वधर्मीय, हे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. की आपण पाहिलं की सध्याचे प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की काहीतरी निगेटिव्ह बातम्या किंवा निगेटिव्ह गोष्टी आपल्याला ऐकण्यात येतात किंवा कंटिन्यू तशाच आपल्याला ते चालू असतात असं आपल्याला जाणवून येतं. पण ही जी साईबाबांची भूमी आहे, साईबाबांचा जो आदर्श होता त्याच आदर्शावर शिर्डीतील आज सर्व ग्रामस्थ पण त्याच आदर्शावर चालत आहेत आणि त्याच आदर्शाप्रमाणे वागत आहे. हे पाहून देखील म्हणजे मला खरंच आनंद होत आहे आणि खरंच खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. कैलास बापू यांनी जो याच्यामध्ये पुढाकार घेतलाय आणि ही प्रथा चालू आहे अजून पण. इतके वर्ष आले, 25 वर्षानंतर देखील प्रथा चालू आहे. आपण पाहतो बऱ्याचशा प्रथा असतात, सुरुवातीला 1, 2, 3 वर्ष चालतात, नंतर बारगळून जातात. पण तो ज्या कन्सिस्टन्सीने आणि जो वर्षानुवर्ष हा उपक्रम चालू आहे खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी बापूंचे आणि ताईंचे देखील आभार मानतो. आणि आता जे जाणवली गोष्ट मला की शिर्डी शहरात जे हसत खेळत वातावरण आहे, अभय भैया आणि बापूंच्या बोलण्यात पाहिलं आपण. आणि आता यांचं नाव नाही माहिती मला, राजेंद्र चौधरी जे आहेत, जे हसत खेळत वातावरण आहे हे देखील आपल्याला बऱ्याचशा शहरामध्ये बघायला भेटत नाही. म्हणजे एवढे गटतट असतात, एवढं राजकारण असतं, कोणी कोणाचं तोंड बघायला तयार नसतं. गुन्हा दाखल करायचा तर सगळ्यात पहिले पोलीस स्टेशन दोन्ही गट येतात असं आहे. पण इथे जे हसत खेळत वातावरण आहे, तुमच्यातली जी मैत्री आहे, वेगवेगळ्या पक्षात जरी असले किंवा वेगवेगळ्या विचारधारेचे जरी असले, वेगवेगळ्या वयोगटातील जरी असले तरी जी एकी बघायला भेटते आणि जो सगळ्यामध्ये हसत खेळत गोष्टी आणि सगळ्यामध्ये जे मिसळत राहण्याची गोष्ट आहे ती खूप आनंददायी आहे. आणि खरं तर सर्वांनी त्याचं काय म्हणता येईल उदाहरण समोर ठेवून वागायला पाहिजे. आणि हा जो कार्यक्रम आहे उद्या जो होणार आहे याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत 2400 काहीतरी लग्न आपल्याकडून लावण्यात आलेली आणि उद्या 65 आहे, म्हणजे 2465 लग्न होतील थोडक्यात. आणि खूप चांगली गोष्ट आहे. लग्नाचं म्हणतात की सर्वात एक तर आनंदाचा क्षण असतो काही माणसांच्या किंवा काही माणसांच्या सगळ्यात दुःखाचा क्षण असतो तो. तर ठीक आहे, तर हे सर्वांच्या आनंदाच्या क्षणात आपण सहभागी होणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वजण सहभागी होतील आणि हा उपक्रम असाच पुढे चालू राहील अशी मी अपेक्षा देखील व्यक्त करतो. आणि इथे बोलण्याची मला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो. त्यांच्याकडे घेऊन जावं, कुठलंही कधी पण ते तयारच असतात. त्यांचा मोबाईल लागला की नाही लागला तर लगेच फोन करतात आणि ते सांगतात काय काम आहे, अशी त्यांची खाती आहे. आमच्याकडे वसई-विरारमध्ये जितेंद्र ठाकूर यांनी 15 वर्षापूर्वी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी 400 लोकांचं सामूहिक विवाह केलेला. तदनंतर आता पुन्हा कधी केला नाही किंवा ते थकले असतील. पण बापूसाहेब नाही थकले. गेल्या 25 वर्षापासून जे विवाह करतायत आणि आता 2400 झाले आणि आता 65 म्हणजे 2465 ही काही साधी गोष्ट नाही. मी माझे मित्र आणि माझे पार्टनर दादासाहेब गोंडकर यांना मी काय सांगितलं मला मदत करायची आहे. तर मी सहज असं काय खर्च नसेल तर गेल्या वर्षी मी 25,000 रुपये अशी मदत त्यांना दिली तर ते काय बोलले नाही.
त्यांनी परत केली. मी यावेळी सांगितलं 5 लाख रुपये देतो, तेव्हा पण काय बोलले नाही. मग दादासाहेब काय म्हणतात की ते कोणाचेही पैसे घेत नाही, ते जे काय खर्च करतात त्यांनी कमवलेले, त्यांनी कष्टाने कमवलेल्या, त्या कमवलेल्या पैशातूनच ते हे सोशल ॲक्टिव्हिटीज करतात. राहिला राजकारणाचा भाग, मला ना काय वाटत की शिर्डीमध्ये त्यांना कोण हरवू शकेल. कारण एकच आहे, कारण त्यांचं काम अखंड काम करत असतं. तुम्ही रात्री त्यांना 12 वाजता बोलवा, सकाळी 6ला बोलवा, कुठल्याही माणसाचं काम असो. मी शिर्डीमध्ये गेल्या 6 वर्षापासून येत आहे, साधारण 200 वेळा आलो असेल. माझे पण 2-4 कामं होती ती त्यांनी केली आणि पैशाची कुठलीही अपेक्षा न ठेवता असा माणूस तुम्हाला अहिलाबाई नगर किंवा तुम्हाला शिर्डीमध्ये असा माणूस भेटणं हे आपलं भाग्य समजावं. आम्ही माझ्या घरी येत असतात वसईला, आता काही बोलले 130 किलोमीटरवरून आले, आम्ही तर 300-350 किलोमीटरवर राहून आलो. आम्ही 2 वाजता निघालो, 7ला इथे पोचलो, फक्त त्यांच्या प्रेमापोटी. मी त्यांना सांगितलं मला यायचं आहे तुमच्या प्रोग्रामला आणि हा बघायचा आहे आणि मला मदत करायची आहे. आम्ही पण, माझी पण आईवडिलाच्या नावाने ट्रस्ट आहे. आता त्यांनी मला बाहेर एक शब्द दिला की पुढच्या वेळा तुम्ही करणार ना तर आपण दोघांच्या ट्रस्टच्या मिळून करू. माझ्या आईवडिलाची ट्रस्ट आहे माफी ट्रस्ट. तर मी बापूंना विनंती करतो, आम्हाला पण या सेवेमध्ये, हा सामाजिक सेवा आहे, याच्यामध्ये तुम्ही आम्हाला पण सामावून घ्या आणि तुमचं कार्य जे चाललं आहे आणि ते साईबाबाच्या चरणी चाललं आहे, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला जसा लाभतो तसाच आम्हाला लाभावा अशी मी कृपा आणि विनंती करतो. मी खास आभार मानतो माझे पार्टनर आणि माझे मित्र दादासाहेब गोंडकर यांचे. त्यांनी मला सातत्याने इथे बोलवून प्रोत्साहित केलं आणि बापूबरोबर माझी आमची त्यांची मैत्री घट्ट ठेवली. मी बापूसाहेबाचे, दादा गोंडकर साहेबाचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद तुम्हाला शिर्डीकरांना, खूप खूप आभारी मी तुमचा. धन्यवाद. आणि शरद पवार साहेब आता बाजूलाच आहेत, तर बोलते. आपल्या साईबाबांच्या पुण्यनगरीत गेल्या 25 वर्षापासून हा सर्वधर्मीय सामुदायिक सोहळा पार पडत आहे. त्या सामुदायिक सोहळ्याचं आयोजन आपल्या शिर्डी शहराचे माजी अध्यक्ष माननीय कैलासबापू कोते यांच्या साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून सुरू आहे. हे 25 वर्ष अविरत काम करणं इतकं सोपं नाही. आपल्या शिर्डी शहरामध्ये आपण गेल्या जवळजवळ 25-30 वर्षापासून या शहरामध्ये जसा एक साई चरित्र पारायण सोहळा आपले आदरणीय मिरानी सर यांच्या माध्यमातून, नाट्यरसिक संचाच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू झाला. त्याच्यामध्ये ग्रामस्थ, साईबाबा संस्थान आणि अविरत हे काम, तो पारायण सोहळा जसा सुरू आहे, सगळं संपूर्ण गाव त्यामध्ये एकत्र येतं. साईबाबा संस्थान असतं, शिर्डी नगर परिषद असते आणि एक उत्सव त्या पारायण सोहळ्याच्या माध्यमातून शिर्डी शहरामध्ये अविरत सुरू आहे. तसंच हा सामुदायिक विवाह सोहळा माननीय बापूंच्या नेतृत्वात हा उपक्रम सुरू आहे. एखादा उपक्रम सुरू ठेवणं आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं सोपं नाही, कारण याच्यासाठी लागणारी यंत्रणा, येणाऱ्या प्रत्येक ज्या कुटुंबाचा या ठिकाणी विवाह सोहळा असतो त्यांचे येणारे नातेवाईक, या माध्यमातून येणारे सर्व ग्रामस्थ, आजूबाजूच्या परिसरातील सर्व मान्यवर आणि या सगळ्यांची व्यवस्था ठेवणं, या विवाह सोहळ्यासाठी मान्यवर येतात, यांची सगळी बरदास्त ठेवणं हे काही सोपं काम नाही. परंतु हे अविरत सुरू असलेलं काम साईबाबांच्या कृपाशीर्वादाने बापूकडून करून घेतात असं माझं मत आहे. आणि या सोहळ्यामध्ये पहिल्यांदाच मी व्यासपीठावर बोलतोय.
तसं बापू आणि आम्ही या ठिकाणी ज्ञानेश्वर आबा आहेत, कमलाकर भाऊ आहेत. 2001 साली शिर्डी नगर पंचायतची निवडणूक झाली आणि आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून एकत्र काम केलं. राजकीय आमचे मतभेद होते, आजही काही विषयावर मतभेद असतात, परंतु जेव्हा गावाचे काही विषय येतात, जेव्हा सामाजिक काही विषय येतात, सार्वजनिक काही विषय येतात, आम्ही एकत्र येत असतो. आणि म्हणून बापूंच्या माध्यमातून हे सुरू असलेलं काम हे अतिशय चांगलं काम आहे. याच्यामध्ये कुठलंही राजकारण असायचं काही कारण नाही. त्यांच्या हातून चांगलं काम होतं, त्याला चांगलं म्हटलं पाहिजे ही भावना आपल्या मनामध्ये आहे. अनेक विषय शिर्डी शहरामध्ये आम्ही सर्व त्या व्यासपीठावर बसलेले मान्यवर आहेत, ते करत असताना वेळोवेळी एकमेकाशी संपर्क होतो. गावच्या आणि साई भक्तांच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घ्यावे लागतात, त्यावेळेला सगळ्यांना संपर्क करून समन्वय करून ते विषय मार्गी लावतो. असं आपण या शिर्डी गावचं जे काही राजकीय, जरी वेगवेगळे राजकीय पक्ष वेगळे असतील प्रत्येक कार्यकर्त्याचे नेत्याचे, तरी आपण काही विषयावर एकत्र येतो. म्हणून ह्या गावची परंपरा ही अतिशय चांगली राहिलेली आहे. अनेक मध्यंतरीच्या काळामध्ये काही साई भक्तांसाठी विषय झाले, त्यावेळेला बापूने आम्ही एकमेकाला फोन केले की नाही, आता आपण कमलाकर जे आहेत, ज्ञानेश्वर आबा आहेत, या ठिकाणी शजळ भाऊसाहेब आहेत, की आपल्याला एकत्र आलं पाहिजे. आणि मग सर्वजण एकत्र येऊन असे बरेच विषय या ठिकाणी केले. अजूनही आपल्याला बरेच विषय करायचे बापू. काही गोष्टी अशा आहेत, काही विषय असे आहेत, त्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. का हो कमलाकरजी, तुमच्याही मनात आहे, आमच्याही मनात आहे, चांगले विषय या ठिकाणी झाले पाहिजे साई भक्तांसाठी, आणि ते आपण करू. मी अधिक वेळ घेणार नाही, कारण बराच वेळचा विषय चालू आहे. सगळे बरोबरच आहेत ना, सगळे बरोबरच आहे. तुम्हाला काय निवृत्त करायचं का? आहेत नाही तर बरेच मान्यवर आहेत. नाही, ते भाजपचे अध्यक्ष आहेत, मी कार्यकर्ता आहे आणि अतिशय सामान्य कार्यकर्ता आहे. अलीकडच्या काळात आणखी सामान्य झालो, त्याची पूर्ण भावना माझ्या मनात आहे. का हो भाऊसाहेब, काय परिस्थिती आली कमलाकरची, आपल्यावर काय परिस्थिती म्हणजे आम्ही न्यायाच्याच प्रतीक्षेत आहे. मला तर काय वाटत नाही न्याय मिळत, ती आपण अपेक्षा ठेवतो. मी कायम सांगत असतो, अपेक्षा ठेवायची नाही. जर अपेक्षा भंग झाला का मग आपण डिस्टर्ब होतो. सतीशरावजी बरोबर गेले, त्यापेक्षा अपेक्षाच करायची नाही. आपण कार्यकर्त्यावर काम करत राहायचं, चांगलं काम करत राहायचं, प्रामाणिकपणे काम करत राहायचं, चांगल्याला चांगलं म्हणायचं, वाईटाला वाईट म्हणायचं, चूक ते चूक, बरोबर ते बरोबर, हे आपलं धोरण आहे. बाबांचा तुमच्या आमच्यावर सगळा चांगला कृपाशीर्वाद आहे. बापूंच्या हातून हे चांगलं काम घडतंय. या साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. आमच्या कोती परिवारचे भावन मंडळी, बापूंचा मित्र परिवार, बापूंवर प्रेम करणारी लोक, आतून बापूंना विरोध करणारे लोक, आतले बाहेरचे सगळे. खरं तर या विवाह सोहळ्याला 25 वर्ष झाले. तसं बापूंच्या अगोदर मी राजकीय काम सुरू केलं शिवसेनेचं, आणि बापूनंतर आले आम्ही 2000 साली सर्वच जण नगरसेवक झाले. शिवाजी भाऊ होते, बापू नगरात झाले, शिवाजी भाऊ, मी, आम्ही बरेच जण, ज्ञानेश्वर आबा आहेत, सर्वजण नगरसेवक म्हणून निवडून आलो. आणि बापून आम्ही एका बंधनात अडकलो आणि बरोबर काम करू लागलो. भैयूजी महाराजांनी उपस्थितीत पहिला सामुदायिक विवाह सोहळा बापूंच्या समोर सूर्योदय नगरीत झाला. आणि विलासाबाची इथं सर्व वराडी मंडळीची व्यवस्था होती. ज्ञानेश्वर आबा जनसेवालाच मिरवणूक निघाली होती. उत्तम भैया, राजू गोते, भगीरथ भाऊ या सर्वांनी मोठ्या कष्टाने काम केलं. मिराणे सर तेव्हा मी स्वतः बघितलं की हार लावत होते, आणि अतिशय सुंदर असा सोहळा 25 वर्षापूर्वी सुरू केला. सगळ्या वक्त्यांनी त्यांचं कौतुक केलं. खरं तर बापू
एखादी गोष्ट निरंतर चालू ठेवणं ही मोठी गोष्ट आहे. आणि सातत्याने आता पीटर साहेबांनी सांगितलं की स्वतःच्या कष्टाचे पैसे सगळ्यांना मिळतात. पैसे मिळत नाही असं शिर्डीत माणूस नाही, परंतु पैसे कुठं खर्च करायचे आणि सामाजिक कार्याला कसे खर्च करायचे. बापूचं नुसतं आपण विवाह सोहळा बापू सामुदायिक विवाह सोहळा करतात, गेली 25 वर्ष करतात हे म्हणून चालत नाही. आम्ही सातत्याने बरोबर असतो, वेगवेगळ्या निमित्ताने असतो. जसं शिवाजी भाऊचे आणि बापूचे मतभेद आहेत तसे बापूचे माझे अनेक वेळेस मतभेद असतात, अनेक वेळेस वादविवाद होतात, अनेक विषयावर मतभेद असतात. परंतु गाव म्हणून शिर्डी गाव म्हणून एक राहिलं पाहिजे, शिर्डी गाव म्हणून टिकलं पाहिजे, याचं गाव पण टिकलं पाहिजे, इथली गुन्हेगारी संपली पाहिजे, इथं साई भक्त सुरक्षित राहिला पाहिजे, या गावातल्या महिला मुली सुरक्षित असल्या पाहिजे, या गावात गुन्हेगाराकडून सर्वसामान्य माणसाला त्रास होऊ नये यासाठी सुद्धा बापूचा संघर्ष सुरूच असतो. मी अनेक वेळेस एक उदाहरण देतो. अनेक लोक आमच्या शिर्डीत एक नवीन प्रथा आणली, 4 डोके म्हणजे काय गाव आहे का, 4 डोके म्हणजे काय गाव आहे का. परंतु मी ते जे लोक म्हणतात 4 डोके म्हणजे गाव आहे का, त्यांना मी एकदा सांगत असतो की आता जेव्हा कधी पुढं काही म्हणजे साहेबांच्या कृपेने अशी काही घटना घडून यायची, आता एक 2-4 महिन्यापूर्वी घडली, तर माझी विनंती त्यांना अशी राहील की आपणही व्यासपीठावर यावं, आपणही गुन्हेगाराच्या विरोधात दंड ठोपटावे, आपणही समोर गुन्हेगार असताना बोलावं. मग त्यांना कळतं की 4 डोके म्हणजे गाव असतं का. त्याच्यासाठी हिंमत लागते गुन्हेगाराशी पंगा घ्यायचा. बापू स्वतः ह्या सर्व लोकांशी संघर्ष करतात, गुन्हेगाराशी संघर्ष करतात आणि ठामपणे त्यांच्या विरोधात उभे राहतात. आणि ह्या बरोबर ते मी आता सातत्याने बापूंकडे येत जात असतो. आम्ही बऱ्याच वेळेस जात, नितीन असतो, निलेश जात असतात, जगू भाऊ वगैरे आम्ही बसत असतो. तर बापूंकडे लोक भांडणं मिटवायला येतात. सध्या मला असं वाटतं शिवाजी भाऊ जसं रवी तात्या तुम्हाला न्याय देतील तसं मला वाटतं गावकरी बापूला तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणून न्याय देतील असं मला वाटू राहिलं आता. कारण की सगळे भांडणं बापूंच्या दारात असतात. वेगवेगळे लोक वेगवेगळे विषय घेऊन येत असतात. कोणाच्या बदलीचं असतं, कोणाचं काय असतं, घरगुती भांडणं असतात, वाटपाचे भांडणं असतात. बापू सातत्याने समान न्याय देण्याचं काम करतात. आपल्याकडं कोलारला बापू सुरेंद्र पाटील खर्डेंचे वडील होते, शंकर नाना खर्डे, आणि शंकर नानांचं प्रति न्यायालय चालायचं आणि शंकर नाना त्या भागात निपक्षपातीपणे न्याय द्यायचे. तसं बापूचं या सामुदायिक सोहळ्याबरोबरच हे सुद्धा न्यायदानाचं काम चालू असतं. त्याचबरोबर बापू आणि मी एक काळ असा होता की आमच्या दोघात प्रचंड संघर्ष पेटला होता आणि एकमेकाच्या विरोधात आम्ही प्रतिक्रिया द्यायचो नगरपालिकेमध्ये. परंतु बापूंनी व्यक्तिगत पातळीवर हा विषय कधीच नेला नाही. माझे आणि काकीचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिले, अतिशय चांगले संबंध राहिले. आम्ही राजकारणाव्यतिरिक्त कधी व्यक्तिगत भांडलो नाही किंवा व्यक्तिगत आपल्यामध्ये उघडी होऊ दिले नाही. येथे नितीनराव शेळके उपस्थित आहेत, नितीन कोते उपस्थित आहे, राजू गोंडकर आपले राजेंद्र कोते उपस्थित आहेत, सचिन भाऊ गायकवाड आहेत, नितीन भाऊ धिवर आहेत. का व्यक्तिगत पातळीवर एखादा माणूस अडचणीत आला तर वेळोवेळी त्या माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं, त्याला मदत करणं आणि आपलं घरचं काम आहे असं म्हणून त्यांनी त्या लोकांशी ते संघर्ष करत असतात. समोरच्या माणसाची त्याला न्याय कसा मिळेल, त्याला मदत कशी होईल यासाठी काम करत असतात. आता मला निलेश आता म्हणले की आता किती भाऊंनी दिली, भाऊन विषय काढा का किती वर्ष झाले, आता 2465 झाले, बरोबर ना बापू, 2465. तर बापूने एक गाडी घेतली होती, त्या गाडीचा 56 नंबर होता, 65 नंबर. आज यावेळेसही 65 आहे. परंतु बापू काय तसं गाडीचा नंबर 56 जरी होता तरी बापूकडे 56 नव्हते. बापू आत एक बाहेर एक तसं वागत नाही, कारण की शिर्डीत एक प्रथा आहे, कोणतीही घटना घडली का काही झालं का बापूंनी केलं, बापूंनी केलं, वाईट झालं बापूंनी केलं. पण मग बापूंनी जर वाईट केलं असेल तर बापूंनी तुमचं चांगलं पण केलं. ही शिर्डी नावावर रूपाला आणली म्हणजे साईबाबाच्या कृपेने होतीच. परंतु आम्ही त्या सभागृहात होतो, गेले जे 11 रस्ते होते विकासाच्या कामाचे 11 रस्ते जे होते, आज आपण विजयराव कोते होते त्यामध्ये हा जो रस्ता झाला एअरपोर्टचा, बापूंनी बरोबर आहे ना त्याला विजयराव जयंतराव ससाणे साहेबांकडे आग्रह धरला आणि हा आता अतिशय असा सुंदर रस्ता केला. आणि या रस्त्याची खासियत अशी होती की याचं टेंडर सुद्धा काढलं नव्हतं, परंतु केवळ बापूंच्या आग्रहास्तव ससाणे साहेबांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी तो आग्रह मान्य केला आणि काँक्रीटचा रोड केला. आज शिर्डीमध्ये जो साई भक्त येतो त्या साई भक्ताला एअरपोर्टला उतरल्यानंतर शिर्डी किती सुंदर आहे, शिर्डी किती चांगली आहे, तो कोणत्या रस्त्याने जातो, ह्या रस्त्याने जातो, तेव्हा त्याला वाटतं की शिर्डी फार सुंदर आहे, स्वच्छ आहे. खरोखर आहे, शिर्डीला पारितोषिक मिळालं स्वच्छतेचे, सुंदरतेचे. आपल्याकडं सगळ्यात आपण महाराष्ट्रात नंबर 1 आहोत आपण सगळे. त्याची मुहूर्तमेढ बापू निरवली. 12.5 वर्ष बापूंकडे सत्ता राहिली. बापू नगराध्यक्ष होते, काकी नगराध्यक्ष होत्या, अलकाताई शेजवळ नगराध्यक्ष होत्या, आपल्या विष्णू थोरांच्या मंडळी नगराध्यक्ष होत्या. अतिशय चांगलं काम केलं. त्या काळात बापूंनी स्वच्छता असेल, पाणी पुरवठ्याची असेल, शिर्डीची गटार योजना असेल, या सर्व कामांना बापूंनी बळ दिलं आणि बापूंनी त्याचा पाठपुरावा केला. म्हणून आज आपण विकासाची कामं पाहू शकलो. मी बापू या निमित्ताने एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांना सुद्धा, आता ती व्यवसायाच्या निमित्त एक बाहेर आहे, एक इथं आहे, तर आपण त्यांना सुद्धा सामुदायिक विवाह सोहळ्याची
मुहूर्त पुढं चालवण्याची दिशा हे दिले पाहिजे. कारण की बापूंना मी काय म्हणतो, बापू म्हणते की आपण काय करायचं आता, मुलांना याच्यात इंटरेस्ट नाही, माझ्या मुलांना इंटरेस्ट नाही त्या राजकारणामध्ये, तेव्हा आम्हाला राजकारणात पडायचं नाही. बापूच्या मुलांना इंटरेस्ट नाही, राजकारण म्हणून नको, परंतु सामाजिक कार्य म्हणून ज्या शिर्डीने आपल्याला एवढं मोठं केलं. एक छोटंसं उदाहरण देतो आणि थांबतो. साईबाबा जेव्हा होते तर साईबाबा काय करायचे, दररोज 40-45 रुपये, भाऊ किती वाटायचे रोज, 40-45 रुपये रोज वाटायचे. तर ते पैसे कशासाठी द्यायचे, तर ते पैसे यासाठी द्यायचे शिर्डीत येणारा जो साई भक्त आहे त्याची व्यवस्था झाली पाहिजे. तेव्हा काय हॉटेल नव्हते, लॉजिंग नव्हते, रेस्टॉरंट नव्हते, तर त्याची व्यवस्था झाली पाहिजे, त्याचं राहणं खाणं त्याचं संरक्षण झालं पाहिजे. आणि त्यासाठी ते आमच्या स्थानिक लोकांना 40-45 रुपये रोज द्यायचे. मी आता असं म्हणतो की साईबाबा गेल्यानंतर, साईबाबा आज सुद्धा सगळ्यांना पैसे देतात, ते कशा रूपाने देतात, येथे येणारा साई भक्त असतो त्याच्या रूपाने हॉटेल व्यवसाय असेल, रेस्टॉरंट असेल, कोणताही व्यवसाय असेल, तर साई भक्त जो आपल्याला पैसा देतो, भंडारी साहेबांनी चांगलं सांगितलं की त्यांनी कष्टातून त्या साई भक्ताच्या रूपाने आपले जे पैसे येतात ते आपण साई भक्तांच्यासाठी लावले पाहिजे. साई भक्तांच्यासाठी लावले पाहिजे म्हणजे साई भक्ताला पैसे देण्याची गरज नाही, परंतु साई भक्ताच्या पाठीमागे अन्याय अत्याचार झाला ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि तुम्ही बघितलं असेल की वातावरण फार खराब होत चाललंय शिर्डीचं वातावरण. एक पोलीस अधिकारी होते, मी त्यांचं नाव नाही सांगत साहेब, इथून जाताना त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला असं वाटतंय की शिर्डी बरोबर फार सुंदर दिसते, शांत दिसते, परंतु शिर्डीचं वातावरण खराब झाले. आम्ही सातत्याने सगळेजण मिळून प्रयत्न करीत असतो की शिर्डीचं वातावरण कसं, परंतु बाहेरून काही लोक आले आणि ते व्यवसाय निमित्त स्थायिक झाले. अनेक चांगले लोक आहे की जे दुधात साखर मिसळावी असे मिसळून गेले. त्या लोकांनी अतिशय चांगलं काम शिर्डीसाठी केलं. त्यांना सुद्धा वाटतं की साईबाबा आपला आहे आणि साई भक्त आपले आहेत, परंतु ज्या लोकांना साईबाबावरच श्रद्धा नाही ते लोक याला वेगळं रूप देण्याचं काम करतात. परंतु ह्या लोकांना थांबवणं, ह्या लोकांना समजून सांगणं, यांच्याशी संवाद ठेवणं हे काम बापू आणि आम्ही सातत्याने करत असतो. या गावामध्ये बापूंबरोबर जी टीम काम करते, जे स्थानिक लोक आहेत त्यांना आपण सांगतो की अमुक अमुक माणूस आहे, याच्याशी तुम्ही बोला, त्याच्याशी बोला. आणि शिर्डीत शांतता कशी राहील, साई भक्त सुरक्षित कसा राहील, साई भक्त शिर्डीला कसा आला पाहिजे, शिर्डीची डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे, येणारा भविष्यकाळ हा शिर्डीकरांसाठी अतिशय उज्ज्वल आहे. नामदार राधाकृष्ण यांच्या माध्यमातून आता तुम्ही आपल्या बघितलं असेल एअरपोर्टला नाईट लँडिंग सुरू झालं, आपल्याला समृद्धी जवळ आला, आपल्याला आता एक चेन्नई सुरत हायवे होतोय, तर शिर्डीला जिल्हाधिकारी कार्यालय होतंय, अनेक योजना शिर्डीला 100 कोटी रुपयाचा थीम पार्क होतोय. अशा अनेक योजना आहेत की शिर्डीचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. ज्या लोकांना आता काही राजूभाऊ चौधरी तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका, अनेक लोकांना आमच्याबद्दल वाईट वाटतं, तर शिर्डीच्या लोकांचं लईच अवघड आहे, शिर्डीचे लोक असेच आहे तसेच आहे, पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुमची सुद्धा भरभराट होण्याचे काळ जवळ आले. हा, कारण की शिर्डीमुळे तुम्हाला चांगले दिवस आले. तर शिर्डीमुळे ना परिसरात सुद्धा भरभराट होईल आणि होत आहे, असं नाही की होत नाही असं नाही. शिर्डीचा पूर्ण परिसर हा शिर्डीवर अवलंबून आहे. आपल्या शेजारी कारखाना नाही, चांगली इंडस्ट्री नाही, आता MIDC होते, परंतु साईबाबांमुळे आपण सगळेजण आहे. आणि सगळ्यांच्या मनात एक भावना जर राहिली का साईबाबा म्हणून आपण आहोत, या गावात आलेला साईभक्त सुरक्षित राहायला पाहिजे, या गावाचं गाव पण सुरक्षित राहिलं पाहिजे, यासाठी बापू सारखे लोक सगळेजण मदत करतात. मी आता सध्या फक्त बापू आहे नाव आहे म्हणून घेतो, शिवाजी भाऊ आहेत, अनेक लोक आहेत, सातत्याने प्रयत्न करत असतात की लोकांना अंगावर घेण्याचं काम करतात, वाईटपणा घेतात. आणि हे सगळं जर नाही केलं तर हे गाव सुरक्षित राहणार नाही. हे गाव सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वजण जे प्रयत्न करतात त्याला मी धन्यवाद व्यक्त करतो. बापूंनी आता 2465 विवाह लावले, त्यांच्या मुलांचे ज्यांचं पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी लग्न झाले त्यांच्या मुलांचे लग्न आता या सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये झाले. आणि हे अतिशय मोठा उपक्रम साईबाबांचा उपक्रम आहे आणि अख्ख्या गावाला बरोबर घेऊन चालणं ही एक मोठी गोष्ट असते. गोर गरीब दीन दबला कामगार कष्टकरी या सर्वांना बरोबर घेण्याची कला फक्त बापूकडे आहे. एवढे माणसं बापू जमवू शकतात, कारण की शिर्डीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की एवढे लोक बापूकडेच ही कला आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची. बापूंना मी शुभेच्छा देतो, साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टला शुभेच्छा देतो, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. आणि हा यज्ञ असाच पुढे सुरू राहावा अशी साईचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगोदर बोलले असते त्यांना सविस्तर सांगितलं असतं. तर कृपया तुमच्या आनंदात आम्ही नेहमी सहभागी असतो आणि आमचंही बालपण तसं शिर्डीचंच गेलंय, कारण 5वीपासून आम्ही शिर्डीतच शाळेत होतो आणि सर्वच मित्रबरोबर खूपच प्रेमाने आनंदाने तुम्ही राहतात, असाच तुम्ही राहो. मी आता या ठिकाणी सतीश वैजापूरकर आपल्या आयलंडनगरचे राजू भाऊ जोरात बॅटिंग करताय, कमलाकर भाऊ त्यांची एक गोष्ट सांगतो. त्यांना जेव्हा पहिलं स्थळ पाहायला आलं त्याचं साक्षी सांगू का देशमुख सर, सांगू का बापू काय करायचं? दांदुरकी कणकुरकीचा जोर चालू आहे एकदम.
त्यांना जेव्हा पहिलं स्थळ पाहायला आलं, दुर्दैवाने मी जे मुलीचे वडील होते त्यांच्या शेजारी बसलेलो होतो. ते म्हणले चला म्हणले आपल्याला पाहायला जायचं. मी सांगितलं आमचे मित्र आहे म्हणल्यावर ते शिक्षक होते, त्यांना खूप आनंद झाला. आम्ही गेलो बापू नांदुरकीत, ते अर्जुन मास्तरच्या तालमीमध्ये व्यायाम करीत होते. अर्जुन मास्तरांच्या घरी गेलो तर ते म्हणे ते तालमीत आहे म्हणून आम्ही मास्तरांना भेटायला तालमीत गेलो. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, राजू भाऊमध्ये एवढी ताकद होती, राजू भाऊ युरियाची गोणी पाठीवर ठेवून जोर काढीत होते. मला त्यांचा एवढा अभिमान वाटला. म्हटलं आपला मित्र काय ताकद आहे. पहिलवानाचं गाव नांदुरकी, त्यात राजू भाऊचा पराक्रम, सगळ्या अंगातून घाम निघतो. मास्तर 1 2 3, ते शिक्षक थरथर 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 कापायला लागले. म्हटलं गुरुजी त्याला बसू. नाही हो म्हणे आपल्याला जायचं. म्हटलं का बरं? नाही नाही आपल्याला लगेच जायचं. एवढं काय झालं. बसलो आम्ही गाडीत. नांदुरकीच्या गाडी पुढे गेल्यानंतर त्यांनी खात्री केली की इथं आता नांदुरकीचं ऐकणारं कुणी नाही. ते म्हटले भाऊ नवरदेवचा असा असेल तर माझ्या पुरीचं कसं होईल. आता इथं येण्याआधी दरवर्षी ते मला तंबी देता का हा किस्सा कोणाला सांगायचा नाही. पण ते आता कणकुरी पाणी आणि आमच्यामुळं शिर्डी, त्याच्यामुळे मी राजू भाऊचा किस्सा सांगितलं की वजनदार मंडळी आहे. आता आपल्या वमने साहेबांनी सांगितलं की एका निगेटिव्हिटीच्या वातावरणामध्ये आपण आहोत. जे काश्मीरला घडलं, निलेश भाऊंना त्याची झळ बसली. काश्मीरमध्ये खरं म्हणजे अनेक लोक आहेत, शिर्डीमध्ये आहेत. कमलाकर भाऊंनी सांगितलं तसं समृद्धी बाबांमुळे मिळाली, पण दानत फार थोड्यांकडं आहे. दानत ही थोड्यांकडं असते म्हणूनच ज्यांना दानत आहे त्यांना महत्व असतं. दानत आहे बापूंकडं म्हणून बापूंचं महत्व आहे. ते महत्व एवढं आहे की शिर्डीमधली एवढी जनता खास त्यांच्यासाठी म्हणून जमलेली आहे. कारण दानत आहे. तुमच्याकडे किती आहे याला काही महत्व नाही, दानत पाहिजे. आपला 125 कोटीचा हिंदुस्थान आहे. या हिंदुस्थानचं अनेकता में एकता हे वैशिष्ट्य आहे. इथली अटल बिहारी वाजपेयींनी जम्मू काश्मीरचं वर्णन केलेलं आहे. जम्बुरियत, इन्सानियत आणि काश्मीरियत. म्हणजे काश्मीरचं हे जे वैशिष्ट्य आहे, काश्मीरी लोकांचे जे कल्चर आहे ते आपल्याला टिकवायचं आहे. दुसरं अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य होतं, आपल्याला मित्र बदलता येतो, शेजारी नाही. तर आपल्या शेजारी पाकिस्तान आहे. पाकिस्तानचा अनुभव आपल्याला वारंवार येत राहणार आहे. पाकिस्तान हा पाकिस्तान आहे, हिंदुस्थान हा हिंदुस्थान आहे. पाकिस्तानमध्ये जर असं काही घडलं असतं तर तिथल्या अल्पसंख्याकांवर काय बितलं असतं. हिंदुस्थानात ते घडलं. हिंदुस्थान शांत आहे, तेच आपलं बलस्थान आहे, ती आपली दानत आहे. तशी दानत बापूंकडे आहे, तशी दानत साईबाबांकडे होती. साईबाबांनी रंजल्या गाजल्यांची सेवा केली. ज्यांच्याकडे होतं त्यांच्याकडून घेतलं, ज्यांच्याकडे नव्हतं त्यांना ते दिलं. म्हणून साईबाबांचा दरबार हा भारतातला सर्वश्रेष्ठ दरबार समजला. या दरबाराचं वैशिष्ट्य हे देणं आहे. आज आशा भोसले ज्या भारतातल्या एक नामांकित गायिका आहे आणि ज्यांनी किमान 5 पिढ्यांना आपल्या मादक स्वरांनी वेड लावलं, त्या आशा भोसले आज साईबाबांविषयी असं बोलताना म्हणाल्या की साईबाबांचं साधेपण मला भावतं म्हणून मी येते. मी साईबाबांची कैलास बापूंची मुळीच तुलना करणार नाही. परंतु जी दानत आहे देण्याची, साईबाबांकडे देण्याची दानत, बापूंकडे देण्याची दानत. मी आणि आमचे मित्र राजू काका शेजारी बसलेलो होतो. त्यांनी आता आबाईजींनी सांगितलं की बापू आणि माझी मैत्री होती, नंतर मतभेद आहेत. तिकडून आप्पा काहीतरी बोलले, इकडून ज्ञानेश्वर आबा काही बोलले. शिवाजीराजेंची अडचण थोडी वेगळीच आहे. ह्या सगळ्या आणि हे तर फार फार्मात आहे रवी तात्या, त्यांना अजून पुढच्या विच्चू इंगळ्या काही माहीत नाही. माहीत होतील तर ते आपल्यासारखंच बोलायला लागतील. त्यांना वाटतं आपल्या समोर कुणीच नाही, पण त्यांना माहीत नाही तुमच्या समोर फार आहे. ते प्रत्येक गल्ली गोळात तुम्हाला जाणवणार आहे. पण तरी पण तुमच्या इनिंगला आमच्या शुभेच्छा आहेत. मुद्दा असा आहे की हा जो सामुदायिक एखादा उपक्रम 25 वर्षे सातत्याने चालवणं, तर या शिर्डीमधले मोजकी यांनी सांगितलं
कमलाकर भाऊंनी खरं येते. मी डांगे सरांच्या एका लग्न समारंभामध्ये त्यांच्या कुटुंबियाच्या मी आणि बापू शेजारी बसलेलो होतो. नामदार साहेबांचा फोन आला. वातावरण शिर्डीमध्ये अत्यंत तणावपूर्ण होतं आणि नामदार साहेब बापूंना सांगत होते, बापू तुम्ही त्या मोर्चाला सामोरं जा आणि त्यांच्यासमोर तुमची भूमिका मांडा. ज्या वेळेस एखादा जमाव संतप्त भावनेने समोर असतो आणि त्या जमावाच्या विचाराशी सहमत नसलेला, ज्यांना वाटतं की हा आपल्या विचाराशी सहमत नाही, हा आपल्या बाजूनी नाही, अशा नेत्यांनी त्यांच्या समोर बोलणं म्हणजे सुळावरची पुळी असते, नेतृत्वाची कसोटी असते. बापू हसले, आमच्याकडून उठले आणि मोर्चाला सामोरा गेले. लीडरशिप ही एवढी सोपी नसते. लीडरशिप म्हणजे ब्रँडेड कपडे घालणे, लीडरशिप म्हणजे नेत्यांच्या पुढे पुढे करणे, लीडरशिप म्हणजे नेत्यांना स्थानिक आपल्या पुढाऱ्यांच्या कागाळ्या सांगणे. असे नेते कधीही पुढे जाऊ शकत नाहीत. तर नेते कोणते पुढे जातात की त्यांच्यामध्ये धमक असली पाहिजे, त्यांच्यामध्ये स्वतःचा विचार असला पाहिजे. ते अभय शेळके असतील, शिवाजीराव गोंडकर असतील, तर आपले बाळासाहेब ठाकरे, म्हणजे जसं मग सांगितलं मला राजू काकांनी, त्यांना एक जण म्हटला की शिर्डीमधले कोले साहेब हे अभयजी आणि बापू हे काळे साहेब आहे. मी आप्पा समोर बसलेले माझ्या, मी काळे साहेबांच्या एका कार्यक्रमात बोललो. शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र म्हणजे ते आहे खरं म्हणजे पत्र समर्थ रामदासांनी छत्रपती संभाजी महाराजांना पाठवलेलं महाराजांचं निर्माण झालं आहे. त्यात त्यांनी काय म्हटलं, शिवरायांचा 8वा प्रताप, सगळ्यांना माहिती आहे शिवरायांचा 8वा प्रताप आधी आहे, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचे चालणे कैसे बोलणे कैसे. त्यात एक फार महत्वाची ओळ आहे, शिवरायांचे सलगी देणे कैसे. त्यांनी संभाजी महाराजांना सांगितलेले की शिवाजी महाराज त्यांच्या सरदारांना, मित्रांना, आप्तांना, इष्टांना सलगी द्यायचे. मग ती सलगी कशी द्यायचे, तर त्याला तो मानते राजे आपले वाटायचे, राजांकरता ते जीव द्यायचे. ती सलगी देणं, मी परत सांगतो, जशी साईबाबांची बापूची तुलना नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाचीच तुलना नाही, पण सलगी देणे, जी सलगी साईबाबा देत होते ती सलगी बापू देतात. म्हणून बापूकडं लोक कुटुंबातले प्रश्न मिटवण्यासाठी सुद्धा येतात. हा त्यांच्यावरचा विश्वास आहे. ही कोते परिवाराची एका अर्थाने ही प्रतिष्ठा आहे. हे सोपं नाही. आता हे जे आज काय 60-65 जोडपे उद्या विवाहबद्ध होतील ना, त्यातला मला नाही वाटत बापूंच्या वार्डातला एखादं जोडपं असेल. म्हणजे ज्या लोकांपासून काहीही राजकीय फायदा नाही अशांची नावं गोळा करायची, आमच्या सारख्यांना सांगायचं याला माध्यमातून प्रसिद्धी द्या, सगळ्या आवृत्त्यात येऊ द्या, सगळ्या लोकांपर्यंत जाऊ द्या आणि जिथून गरजू लोक आहेत ते एकत्र आणायचे. त्यांचा एवढा जल्लोषात थाटात सातत्याने 25 वर्ष विवाह करायचा, म्हणजे विवाह सोहळा आयोजित करायचा. तर हे सोपं नाही. विषय फक्त आपण काश्मीरवर येऊ आणि संपू. जे अटल बिहारी वाजपेयी ज्यांची वैचारिक बैठक ही पंडित जवाहरलाल नेहरू पासून तयार झाली, ते पंडित जवाहरलाल नेहरूंना आपले आदर्श मानायचे. तर त्या अटल बिहारी वाजपेयींचा काश्मीरकडे पाहण्याचा किती उदार दृष्टिकोन आहे. जसा आज आपला आहे की आपली हिंदुस्थानची वैशिष्ट्ये, आपण सगळे एकत्र आहोत, सगळ्या जाती धर्म हे आपले आहेत असं आपल्याला वाटत आलं आहे. तेच आपलं बलस्थान आहे. सांगायचा उद्देश आहे ही जम्बुरियत, ही काश्मीरियत, काश्मीरी माणसाची इन्सानियत टिकवायची आहे. पण मी निलेश भाऊंना सांगितलं किंमत किती मोठी, ती टिकवण्याची किंमत एवढी मोठी. BBC-चा नुकताच रिपोर्ट आला आहे, छोटासा त्यांचा कार्यक्रम झाला या हत्याकांडानंतर. त्यांनी सांगितलं की हे टिकवण्यासाठी भारताचे 22 लाख जवान इतक्या मोठ्या प्रमाणावर कुठल्याही राज्यात नाहीत, एवढे तिथे तैनात आहेत. थोडी हुकाचूक झाली तर तुम्ही हिंदुस्थानचे म्हणून मुर्दे पाडले गेले. आपल्याला हे सांगायलाही शरम वाटते की आपलं मत, आपला स्वभाव, आपला देश, आपली शिर्डी, आपला धर्म हा सर्वसमावेशक, सगळ्यांना बरोबर घेणारा, सगळ्यांना आपलं मानणारा, त्याच्या वाट्याला हे असं येतं. कारण अटल बिहारी वाजपेयी सांगतात शेजारी बदलू शकत नाही, पण एकता हीच आपली ताकद आहे.
सर्वांना सोबत घेणं हीच आपली ताकद आहे. सर्व रंजल्या गांजल्यांसाठी झिजणं हीच आपली ताकद आहे. ही साईबाबांची दानत आहे, ही हिंदुस्थानची दानत आहे. आणि शिर्डीपुरतं बोलायचं तर कैलास बापूंची दानत आहे. कैलास बापूंच्या दानतीला मी सलाम करतो आणि एक पत्रकार या नात्याने मला इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये सर्वधर्मीय सामाजिक सोहळ्याच्या निमित्तानं या 25व्या रौप्य महोत्सवाच्या विवाह सोहळ्यानिमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय मिराणी सर, व्यासपीठावरील माझे सगळे सहकारी, ज्येष्ठ पत्रकार सतीशजी वैजापूरकर साहेब, त्यानंतर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, ज्ञानेश्वर बाबा, उपस्थित सगळे मान्यवर, समोर असलेले सगळेच सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले सगळेच बंधू आणि भगिनी यांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे 2001 पूर्वी या सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली. खरं म्हणजे आमच्या आईचं एक त्यावेळेस मनामध्ये इच्छा होती आपण काहीतरी सर्वसामान्य माणसाची सेवा केली पाहिजे. आणि त्याच वेळेस माझा पण उभारतीचा काळ होता राजकारणातला. आणि आईनं सांगितल्यानंतर त्या सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली. आणि बोलता बोलता 2001ला सुरू केला सामुदायिक विवाह सोहळा. लावलेलं रोपटं आज त्याचं 25व्या वर्षी होत असताना मनामध्ये इतका आनंद होतोय का ही सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ पत्रकार माध्यमातून असेल, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून असेल, साईबाबा आणि जनार्दन स्वामीच्या आशीर्वादाने असेल, साधू संतांच्या कृपेने असेल, निर्विघ्न पार पडली. त्याबद्दल मनाशी आनंद होत आहे. आणि हेच काम करत असताना खरं म्हणजे त्यावेळेचे माझे सगळे सहकारी मिराणी सर असतील, आबा असतील, उत्तमबाई असतील, राजू कोते असतील, भगीरथ जीवन असतील, अनिल शेजवळ असतील, अनेक मान्यवर ज्यांनी यासाठी त्यावेळेस धावपळ केली. दिनमामा कोते आज नाही आहे. त्यावेळेस सतीश भाऊ आम्ही जेव्हा सामुदायिक विवाह सोहळ्याचं हे नियोजन करायचो त्यावेळेस सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे काय हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यावेळेस उत्तमबाई असतील, दिनमामा कोते असतील, यादवराव कोते असतील, आणखीन त्यांच्याबरोबर काही सहकारी होते. हे लोक बस स्टँडवर जाऊन गाड्यांवर स्टिकर लावायचे. म्हणजे असं का अमक्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा आहे सिटीमध्ये, अशा प्रकारे रात्रंदिवस ते काम करायचे. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवणार. त्यावेळेसचा 2001, 2, 3, 4ला त्यावेळेस हे लोक गार्डनवर मागं स्टिकर लावायचे आणि बॅनर लावायचे रात्रंदिवस. म्हणजे ते लोणीला जायचे, श्रीरामपूरला जायचे, वैजापूरला, मालेगावला, या सगळ्या ठिकाणी जायचे आणि त्या गाडीवर स्टिकर लावून ती प्रसिद्धी करायची. त्यावेळेस आपलं प्रसिद्धीचं माध्यम कमी होतं. फक्त माझ्या मते आपलंच माध्यम होतं. इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया फार कमी होती त्यावेळेस. आणि त्यावेळेस या लोकांनी तेवढं आतरून दिवस मेहनत केली. आता दिनमामा कोते नाही त्यामध्ये आहेत. आणि हे सामुदायिक विवाह सोहळा करता करता आज 24.5चा टप्पा आपण गाठतोय. हा एक आनंद आहे. 2001ला ज्यांचं लग्न झालं त्या 2001ला ज्यांचं वधूवरांचं लग्न झालं त्यांच्या मुलामुलींनी आपल्या इथं 2018 असेल, 19 असेल, 22मध्ये लग्न केलं. ही सुद्धा आपल्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. कारण एखाद्याचं लग्न होणं आणि परत 20-21 वर्षांनी ह्या समुदायामध्ये मुलीचं लग्न करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि ते सुद्धा बाबांच्या आशीर्वादाने पार पडलं. तेव्हा मला असं वाटतं हा एक सामाजिक बांधिलकीचा असलेला कार्यक्रम आहे. हा का वैयक्तिक माझा एकट्याचा कार्यक्रम आहे, कोते परिवाराचा फक्त आपण म्हणतो का शुभेच्छा दिलेल्या आहे. पण यामध्ये हा सामुदायिक विवाह सोहळा वेगळ्या उंचीवर नेण्याचं खऱ्या अर्थाने जर काम केलं असेल तर ते म्हणजे माध्यमांनी केलं. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांनी जास्त केलं. प्रिंट मीडियानी सगळ्यात जास्त केलं. त्याचमध्ये सतीशराव असतील, अनेक सहकारी असतील आमचे, ज्यांनी या विवाह सोहळ्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलं. आणि जेव्हा सकाळच्या टुडेमध्ये सतीशरावने ॲग्रोमध्ये बातमी लावल्या तेव्हा खास कोल्हापूर असेल त्या भागातून फोन यायचे की बाबा तुमचा सामुदायिक विवाह सोहळा असा असा होतो आहे, त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत, तुमचं अभिनंदन. फोनवर सुद्धा अभिनंदन करण्यासाठी लोकांनी बऱ्याच वेळेस फोन करून अभिनंदन केलं. म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम करा या लोकांनी करत, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजायला पाहिजे. त्यामध्ये आता काही लोक मित्र आहे ते म्हणतील फक्त सतीश भाऊचं काम नाव घेतलं मग आणखीन लोकांचं घेतो.
आहेर असतील, दिघे साहेब असतील, आणखीन बरेच जण असतील. उद्या नको असं व्हायला का बाबा समजा त्यांचंच नाव घेतलं ते होते का, आम्ही नाही केलं का. मग त्यांचं पण सगळ्यात जे असतील इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आता सामुदायिक विवाह सोहळ्याला 25 वर्ष झाले, आनंद झाला, सगळं काही झालं. आमचे मित्र पीटर साहेबांनी सांगितलं की बाबा तुम्हाला काही मदत पाहिजे का. मुळात मी त्यांना म्हणलो का मला मदत वगैरे नको, तुमच्या आशीर्वाद माझ्यापाशी पाहिजे, तुमच्या सहकार्य मला पाहिजे. आता सहकार्य म्हणजे 2 भाग येतात. सहकार्य म्हणजे काही करायचं का आणि सहकार्य म्हणजे काही लग्नाला उपस्थित राहायचं का. त्यांनी मागच्या वर्षी पण मला आग्रह केला. आता त्यांनी सांगितलं मागच्या वर्षी त्यांनी आग्रह केला, त्यांना मी म्हणलो मला काहीच नको. यावर्षी त्यांनी सांगितलं 5 लाख रुपये देऊ का. आता 5 लाख रुपये रक्कम मोठीच आहे, पण मी म्हणलो बाबांच्या कृपेने अजून ठीकठाक आहे. मागचे काही जे प्लॉटिंग केले त्याच्या अजून बरेच पडलेले, त्याच्यामुळे ते काय देण्या घेण्याचं काही कारण नाही. आणि जेव्हा अडचण येईल तेव्हा आपण कार्यक्रम पाहू काय करायचं तेव्हा. तर ते म्हणे मला सुद्धा माझ्या आई वडिलांच्या नावाने ट्रस्ट आहे, मला काही करायचं आहे. म्हणलं असे तर मी शोधूच राहिलो, बरे झाले तुम्ही त्याच्यात सापडे. तर पुढच्या वर्षी तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्ही या आणि चांगल्या प्रकारचं नियोजन करू. आता आपण काय 2-2 ग्रॅम देतो, तर पुढच्या वेळेस आपण 1-1 तोळा देऊ. आपल्याला कुठं काय अडचण आहे. जर असे जर लोक असले तर असे लोक तर भेटलेच पाहिजे आम्हालाच मी. आणि पार 25 वर्षानंतर भेटले हे मोठं दुःखाची गोष्ट आहे माझी. तर दादाभाऊ गोंदकर असतील या सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये DSP साहेबांनी सांगितलं की बाबा शिर्डीचं वातावरण खरंच वेगळं आहे. आता भैया साहेब असतील, शिवाजी भाऊ असतील, कमलाकर भाऊ असतील, म्हणजे आम्ही एका वयाचे आहे. याच्यामध्ये आता ते आप्पाजी म्हणतात तुम्ही कोळे साहेब आहे, तुम्ही काळे साहेब आहे, पण तसं काही विषय नाही आहे. आता बाहेरचं आपलं गण चांगलं जमलं होतं, अजून आहे. शिवाजी भाऊंचं त्यांचं चांगलं होतं, बऱ्यापैकी होतं. कमलाकर भाऊंचं त्यांचं आमच्यापेक्षा चांगलं होतं. आता अलीकडच्या काळात काय झालं त्यांची धुसफूस आपल्याला माहीत नाही ती, पण आता चालूच राहते ते राजकारणामध्ये. आता कमलाकर भाऊ, आता आबा भैया आणि मी, आम्ही एका बाजूला, म्हणजे आम्ही नामदार विखे पाटलांची माणसं, शिवाजी भाऊ खास BJPचे ओरिजिनल माणसं. आता आम्हाला तिघांना, आम्हाला दोघांना तर पर्याय नाही विखे साहेबांशिवाय. द्या उसका भला नाही, द्या उसका भला भैया, आपल्याला द्या उसका भला नाही बा. वयाची आपल्याला काही मर्यादा नाही, पण विषय असा आहे त्यांनी दिलं तर आपण घेणार आहे. आता हे 2 जण स्वतंत्र आहे. यांना कमलाकर भाऊला वैयक्तिक त्यांचा पक्ष वेगळाच आहे, शिवाजी भाऊचा तांडा वेगळाच आहे, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला या स्वातंत्र्यामध्येच राहायचं आहे. अजून ध्यानात राहा तुम्ही ह्या साहेबांच्या आणि दादाच्या. आता उद्या काय होईल, दादाने समजा तुम्हाला सांगितलं की बाबा खाली व्हायचं, तुम्ही बसून जाशाल, मला सांगतील तुम्ही थांबा, तुम्हाला कुठतरी वरती लावून देतो. त्यावर 765 कसे होते, खोकला लगेच लागतो. आणि खोकला लागू नये म्हणून आपल्याला काहीतरी युद्ध करायला लागेल. हा, आता शिवाजी भाऊचा त्यांचा तांडा वेगळाच आहे, आपला वेगळा आहे. आता शिवाजी भाऊ तुमच्यासारखं आम्हाला नाही करता यायचं भाऊ. तुमचं कसं आहे, एकदम BJPचं ओरिजिनल शिक्कामोर्तब झालेली माणसं आहे आणि आम्ही पाहुण्यासारखे आलेलो आहे. पण आज गंमत काय आहे, जर आमचा कार्यक्रमाचा साहेबांचा सगळ्यात पुढं कमलाकर भाऊ, त्याच्या पाठीमागे खुर्चीवर आम्ही, म्हणजे मागून उंची काढायला याची गंमत असते. मी त्या दिवशी दादाला म्हणलो सुद्धा दादाला, ओ काय आता लोक काय जमाना बदलला म्हणलं, सगळंच बदललं. हे लोक आले खुर्चीवर बसले, जिल्हाध्यक्ष झाले तुमच्या पुढच्या लाईनला, आम्ही कुठं पाठीमागच्या लाईनला. त्याच्या पाठीमागं मुकुंदांना आम्ही 3 नंबर. हा, कोणत्या मुख्यमंत्री बरोबर? अरे हा, ते साईलनी पाठवला करत होतो फोटो. बरोबर बरोबर, मला लक्षात नाही आलं. तो साहिल आहे ना त्यांचा खास माणूस आहे. पुढं आहे का साहिल? हा, तो ते काय म्हणतात ते शिवजी भाऊ, हा रील करून पाठवतो. हा तिथे होते. बरे कालच्या तारखेचे होते ना, पण कारण कधी कधी काय होतं जुने रील पण येते परत माग. हा फिरून टाकते. हा, तर आता आमचं भाईचं काम तर वेगळं आहे बाबा. काय आम्हाला दोघांना कसं आहे काममध्ये, त्यांच्या तर आमच्या तर जोगात चालू आहे. ते कधी कधी मला फोन करत राहत रात्री 1-1 वाजता. तर 1 वाजता माझी जवळ मी झोप राहिला, त्यांचा दिवस उघड राहतो. ते मला एक दिवस काय म्हणले, बाबा आपल्याला चर्चा करायची. म्हणलं काय करायची? ते म्हणे आपल्याला दादाकडे नाही साहेबकडे जायचं आहे. म्हणलं विषय काय? म्हणजे आपलं काहीतरी योग्य मार्गदर्शन निघलं पाहिजे. म्हणलं करू आपण, आपल्याला काही अडचण नाही, पण आपल्याला अडथळा दोघाच लोकांचा आहे. म्हणलं भाऊ शिवाजी भाऊचा आणि कमलाकर भाऊचा. म्हणलं कसं काय? ते म्हणे मग ते वेगळे लोक आहे, आपण दोघं एकत्रच आहे. म्हणलं 100% आपण लोक बरोबर आहे दोघं जण,
आमच्या स्पर्धेत जाऊन रविदास त्यांनी लांब आहे अजून. आता मी त्यांना मग ते सांगितलं भैयाला का म्हणलं आपल्या तंबू अजून स्थिर नाही, त्याच्यात तो कोण जाणार, तो आमचा छोटा बापू तो मध येऊन तिथं तोच मध येऊन जायला. आमचा तंबू अजून स्थिर नाही, त्याच्यात तोच म्हणतो भाविनगर अध्यक्ष भाविनगर अध्यक्ष. आमची फार दानातीन म्हणलं चालू दे कमला करू. आमचं जाऊन तंबू स्थिर नाही, आमचे 4 काम अजून स्थिर राहील. त्याच्यात तो दत्तो भाविनगर अध्यक्ष भाविनगर अध्यक्ष. कुठे दत्तो कुठे? आता काय करावं म्हणलं, आता मोठी गंमत झाली. आता आपलं तर डोकं जाऊड झालं फार. बरं हे काम करता करता या गावामध्ये सिद्धी भाऊ एक वैशिष्ट्य आहे आमच्या सिटीमध्ये. 15 दिवस निवडणुकीच्या संपल्यानंतर शिवाजी भाऊ आपण विरोधात लढलो, कमलाकर भाऊ आपण काही दिवस बरोबर होतो, नंतर लढलो. बाळासाहेब त्यांच्यामध्ये बरेच पैकी होते. आणि हे सगळं झाल्यानंतर या गोष्टी संपल्यानंतर 15 दिवस आम्ही मात्र सुखदुःखाला आणि सिटीच्या विकासासाठी एकत्र येतो. हे महत्त्वाचा विषय. कारण पलीकडं असं नांदुरकी पाहिलं, डोराळ पाहिलं, कोराळ पाहिजे, तिथं एकदम फुंसी प्रकार आहे. राजकारणामध्ये विरोध उभा राहिला तो पडला तर लोक जात नाही. आमच्यात ती गोष्ट नाही. आमच्या सिटीकरांनी तेवढं समज दिलेली आहे, बाबांनी चांगली बुद्धी दिली, त्याच्यामधून अजून सगळे ठीक आहे. आणि हे काम करत असताना अनेक प्रकारचं होतं. आता शिवाजी भाऊ आम्ही आता एकत्र आलो अलीकडच्या काळामध्ये. एक किस्सा सांगितला. मागच्या वेळेस रामनवमी झाली. त्या रामनवमीला भैया शिवाजी भाऊ ते बरोबर होते, मी कमलाकर भाऊ आम्ही एका बाजूला होतो. आम्ही आमच्या सिटी आर्टमध्ये मिटिंग लावली. आमचं ठरलं होतं दीपकराव वारवण्याला करायचं म्हणून. तिला शिवाजी भाऊ सांगत होते भैयाला यावरची रामनवमीचं आपण डिक्लेअर ना करू, आपण त्या कमलाकर भाऊला बापून त्यांना फोन करून सांगू का तुमचा अध्यक्ष थांबवा, आमचा अध्यक्ष थांबवा, आपण एकजुटीनं काम करू. हे सगळं नंतर कधी उघड झालं जेव्हा शिवाजी भाऊ आमच्याबरोबर चांगले संबंध ठेवले होते. त्याच्यानंतर मी म्हणलं मग याचं मूळ कोण आहे? ते म्हणे याचं मूळ बिरेगाव आहे. बिरेगाव म्हणलं बिरेगावमध्ये कोण आहे? बाबा तर देव राहते तिकडे, कोण आहे? ते नाही, मूळ पहा म्हणे मूळ. म्हणलं मग भैया आहे म्हणे, भैयाच मूळ याचा. म्हणलं कसं काय? तेच म्हणे तुम्ही अध्यक्ष टिकलं करा, मी आहे म्हणे. ते म्हणे अध्यक्ष टिकलं करा, मी म्हणलं भैया मूळ आहे. तर भैयानी मला लगेच दुसऱ्याची फोन करून आपलं काय नाही बरं का ते शिवाजी भाऊचं आहे. आला म्हणलं रात्री यांनी आपल्याला काल सांगितलं, आम्ही बसलो सह्यामृतला, त्यांनी सांगितलं अशी अशी घटना घडली. यांनी आपल्याला फोन करून सांगितलं आमचा काही विषय नाही. म्हणलं बरं जाऊ द्या. मग दुसरी वेळेस परत एक गोष्ट घडली शिर्डीमध्ये. कमलाकरच्या भाऊ आणि आम्ही किशोर भाऊ गंगवाळांच्या माध्यमातून एक मोर्चा काढला गेट उघडण्यासंदर्भात. आम्ही आपलं मिटिंग घेतली आणि सांगितलं लोकांना फोन करून सांगितलं अमक्या अमक्या दिवशी समजा आपल्याला मोर्चाला जायचं आहे. तर परत मग शिवाजी भाऊ, तेव्हा शिवाजी भाऊचे आमचे संबंध चांगले होते, त्यांचे नेते थोडे बिघडले. म्हणलं तुम्ही मोर्चा का बरं काढला? याचं मूळ तुम्हाला माहित नाही. म्हणलं कोण आहे? म्हणजे बिरेगाव. बिरेगाव काय म्हणलं 2 घटना झाल्या सगळे बिरेगाव करता. म्हणलं तुम्ही नाव कोण नाही, तुम्ही ओळखा म्हणे. मग मी रात्री थोडा कानोसा घेतला. म्हणलं कोण आवू शकते बिरेगावला? महेंद्र करू शकत नाही, पत्नीगाव तर आहेच नाही, शाळकी कंपनीला फार इंटरेस्ट नाही. राहिला हा सगळा मूळ विषय तर हा भैया करीत असला पाहिजे. आणि मग ते खरोखर मग कमलाकर भाऊनी साक्षी दिली, हे खरं आहे म्हणे, मी पण होतो म्हणे त्या गोष्टी साक्षी. आला म्हणलं तिघं जेव्हा एकत्र होते तेव्हा आपण एकत्र होतो, आणि जेव्हा आता 3 आम्ही एकत्र तेव्हा भाई एकटे. हे सगळं मूळ सांगितलं ते भैयाचं सांगितलं. भैया तुम्हाला सुद्धा आहे ना काही गोष्टी बदलायला लागतील, भैयाला सुद्धा काही गोष्टी बदलायला लागतील. भैया गाव इतकं विचित्र आहे, तुम्हाला काल ज्या घटना सांगितलं त्या सांगितलं की त्यांनी, म्हणजे शिवाजी भाऊनी त्यांनी सांगितलं घटना. त्याच्यानंतर मध्ये आणखीन एक घटना घडली, ते म्हणे याचं मूळ तुम्ही शोधा म्हणे. मग त्यांनी सांगितलं डायरेक्ट शिवाजी भाऊ सांगितलं तुम्ही शोधा म्हणतो याचं मूळ. आता तुम्हाला पहिले 2 सांगितले, आता तुम्ही तुमचं मूळ शोधा म्हणे. मग मी मूळ शोधलं परत, त्याच्यात भैयासाहेबच नेले परत. भैयासाहेब हे सगळं तुम्ही जेव्हा एकत्र होते ना तेव्हा एकत्रच्या गोष्टी तेव्हा हे सगळं तुम्ही घडवलेलं आहे. आणि त्यांनी नंतर एकत्र आल्यानंतर सांगितलं हे सगळं मूळ तिकडंच आहे बिरेगावचं. मग मी असं त्यांना म्हणलो बिरेगावचं असलं तर ते वेगळी ग्रामपंचायत करून टाका, त्यांची देऊन टाका. पाक व्यक्त तसं काश्मीर करायचं आहे तसं आहे ना, हा बिरेगाव त्यांना देऊन टाका, त्यांचा गावचा संबंध ठेवू नका. हा हा काय सरपंच राहू द्या. मग अशी घटना घडली. मग असं जे खेळण्याचं वातावरण चालू आहे आमच्या सिटीकरांचं, कधी इकडं कधी तिकडं, कधी इकडं कधी तिकडं. पण आमच्या सिटीकरांचं एक वैशिष्ट्य आहे. मध्ये मग दीपकराव अध्यक्ष झाले, त्याच्यात आमचे दत्त पाटील उठले कोते, त्यांना शांत केलं. संजू आपण मग मान दिला आम्हाला, मग ते शांत राहिले.
सुद्धा ओणीमध्ये चर्चा सुरू केली. भाऊसाहेबांनी ती मिटवायचा प्रयत्न केला. काय गावात इतका कुतळ आहे का ते फक्त हा अंधारातल्या गोष्टी रात्री 11 ते 2 वाजता या लोकांना माहीतच नाही बाहेर काय चालू आहे. आणि मग या सगळ्या कटोरीमध्ये शिवाजी बाबाचं याच्यामध्ये बरं आलं आणखीन विजयरावांनी शांतता घेतली याच्यामधून. कारण त्यांनी फक्त आता काय केलं साहित्यचरित्र पारायण वगैरे केलं आणि त्यांचा व्यवसाय करताना ते गावातले गोंधळ करीत होते. बरं त्यांनी शांतता केली ते बरं आलं. असं आमचं शिर्डीचं आहे. तुम्हाला पडतं का भाऊ आमचं असं शिर्डीचं आहे. अब पिंपळवाडीचं कसं आहे तुमच्याकडे कचरा दिला होता तुम्ही त्यावेळेस सहकार्य केला. आता राजूभाऊनी सांगितलं राजूभाऊला काय माहिती आहे तिथं पैसे मोजले बाबा आम्ही ज्ञानेश्वर आबाने आम्ही आणि तुम्ही ते आडवे न टाकू बार शिर्डीचा भुगा करून टाकला. आता ते बोलत तुम्हाला राग येईल तुम्हाला बोललं पाहिजे स्पष्टपणे. अरे पाणी आमच्याकडे येतो पण तिथं आडवे बोर मारू पार आमचं झालं मग म्हणून काँक्रिटीकरण केलं ते. आणि याचा हा शोधून लावला आडव्या बोरचा आबाने लावला. हे म्हणे आडव्या बोर आहे आबांनी सांगितलं मग साहेबांना तिकडं आपल्याला काँक्रिटीकरण करावं लागेल दिघे साहेबांना. आणि मग त्या दिघे साहेबांच्या काळामध्ये काँक्रिटीकरण करून घेतलं. तुम्ही एवढं काय कमी समजू नका आम्हाला आमचे सुद्धा माणसं आहे तिकडं असं काय करता. या सगळ्या घडामोडीमध्ये आपला सामुदायिक विवाह सोहळा चांगला होतो. सतीश भाऊ तुम्ही काल लिहिलं हा सगळा हसण्या खेळण्याचा आणि एकत्र गुणगोविंदाने आपण सगळं येतो सगळं लोकांना चर्चा हसणं खेळणं यामध्ये हा सामुदायिक विवाह सोहळा पार होतो. यामध्ये गावकऱ्यांचं फार मोठं चांगलं योगदान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 25 वर्षापासून स्वागताध्यक्ष म्हणून राधाकृष्ण राहिले त्यांचं पण मी मनापासून धन्यवाद देतो. कारण 25 वर्ष स्वागताध्यक्ष राहिले. मी तर आता भैयासाहेबांचं आणि त्यांचं बरं आहे सध्या. मी भैयासाहेबांना सांगतो मी 25 वर्षापासून त्यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. तुम्ही तरी धडसोड केली. मी 25 वर्षापासून त्यांच्याबरोबर आहे. सुजयदादा काय म्हणले माझी खासदार आहे मी आणि हे सगळे आजी आमदार बसलेले आहे. तर मला एक म्हणायचं आहे त्यांनी सांगितलं त्या लोकांना तिथल्या कडेल साहेब शिंदे साहेब त्यांचा कार्यक्रम झाला का आमचं पुनर्वसन कुठेतरी करा असं कोण म्हणलं सुजयदादा म्हणले. आता भैया हा निरोप तुम्ही त्या अन्ना द्या का बाबा आम्ही सुद्धा तुमचे एकनिष्ठ कार्यक्रम आहे पहिल्यांदा बापूचं पुनर्वसन करा नंतर माझं जमलं करा असं तुम्ही म्हणणार नाही मला माहिती आहे म्हणणार नाही तुम्ही त्यालाही मनाचं मोठे म्हणला का तो. हा रवी तात्या अजून कळलं नाही तुम्ही नाही कोणतं पोलीस. आणि रवी तात्या हा कोणाचा माणूस माहिती आहे का जरी साहेबांचा असेल तर विचाराचा शिवाजी भाऊंचा आहे. शिवाजी भाऊच्या पुढे एक शब्द सुद्धा जात नाही. पहिली फळी थांबवायची आपल्याला. पहिली म्हणजे कुठली तुम्हाला काय माहित. अरे हे जुने खेळाडू सगळे तुम्हाला काय माहिती याचं काय सांगायचं. तात्या तुम्ही आता अलीकडच्या काळात आले तुम्हाला काय माहिती आहे किती फ्युजगाने लोक आहे तुम्हाला कळेल सुद्धा नाही फ्युज कुठं काढला. त्याच्यामध्ये शिवाजी भाऊ तर 1 नंबरला आहे. हा तुम्हाला कळेल सुद्धा नाही काय चाललंय ते. तर दादा मजाकच्या आनंदाच्या गोष्टी झाल्या. उद्या आपला 25वा पूर्वसंध्येला सामुदायिक विवाह सोहळा होतोय. या सामुदायिक विवाह सोहळ्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि उद्या राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पण उपस्थित राहणार आहेत. आपण सगळ्याला दरवर्षीप्रमाणे कायम प्रेम करतात. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो. काही सत्कार करायचे तर वेळेच्या करू शकलो नाही. उद्या ते सत्कार करणार आहे. आणि जाता जाता पीटर साहेबाचं मला परत आठवलं पीटर साहेब तुम्हाला जर देणगी द्यायची ना गुप्तपत्र द्या गुप्तपत्र कारण त्याची चर्चा होत नाही जास्त. आता लोकांना जगत घेतलं लोक म्हणते 21 वर्षापासून हे चालू होईल त्याच्यामुळे तुमची मी देणगीच नको म्हणलो. तुम्हाला द्यायची तर काय द्यायची ती द्या. विषय असा आहे देत तर कोणी नाही देते पाहिजे आपण कोणी देत नाही. पण हे लग्न होतं कसे एवढं चर्चा ही कुठं थांबली पाहिजे. सतीश भाऊ याच्यावर चांगलं लेखल्या तुम्ही काय टोके टोमटेमध्ये लिहा तुम्ही. कारण हे लोक म्हणता हे पैसे येत्या कुठून हे होतं कुठून एवढे लग्न होत्या. आज 2400 2450 लग्न झाले. हे काय करत्या हे नेमके रात्री इथं राहत्या का नाही राहती अनेक प्रकारचे प्रश्न आहे. पण मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो शिवाजी भाऊ मी प्रामाणिक सांगतो तुम्हाला यावरची फक्त गोपीनाथ पाटलांनी टोप्या दिल्या 300 आणि आमचा नितीन भाऊ शेळके ना त्यांनी कुलप्याचं काम केलं.
आता मी काय सांगू तुम्हाला का पुढच्या वर्षी तुम्ही काहीतरी करावं म्हणून, कारण तुमचा ते आधार म्हणून असं भरून आलं पाहिजे. सतीश भाऊ काय म्हणते अवघड काम सांगू नका म्हणते, त्यांनी सांगा जाऊ द्या आपलं मजेवर चाललंय. नितीन भाऊ आपलाच आहे, त्याच्याकडे ऊस नाही दिले, 5 लाख रुपये ते टप्प्याटप्प्याने फिटवायला आपलं. नितीन भाऊ 2000 शफिक तारीख सांगतो का त्याच्याकडे 5 लाख रुपये होते. नितीन तो टप्प्याटप्प्याने देतो, व्याज द्यायच्या टप्प्याटप्प्याने देतो. नितीन दादा कुठे आहे का? बरोबर. तर कोण नाही अलीकडच्या काळात दिले. तर चालू आहे आपण नितीन दादा आले. कधी कधी बाबासाहेब आपण म्हणता थोडं लाड बोलतो. आता बाबासाहेब आपण मध्ये आम्ही 2-3 दिवस या दोघांना सोडून आणि त्यांना सोडून एकत्र बसलो होतो. बाबासाहेब आपण होते आपले, ते म्हणे तो नुसतं बोलत राहतो म्हणे, तुम्ही काहीच बोलत नाही. तो म्हणलं मग आपला मित्र आहे, जुना मित्र आहे, तुम्हाला माहित नाही, तुम्ही पुढे झालं तो शर्ट ओढतो म्हणलं ओढू दे, काय बिघडलं, आपलाच माणूस आहे, आपल्या माणसाने शर्ट ओढलं कुठं काय झालं तरी. तो म्हणे आणखीन 1-2 जणांच्या नाच नको लागू म्हणणार नाही लागणार, म्हणजे त्याचं मूळ काय शोध ना. म्हणलं मूळ आहे भाई आहे, दुसरं कोणीच नाही. आज ते भाऊ आपण म्हणे आता भय ते जास्त नाही बोलणार, तुम्ही जे सांगितले बोलू शकत नाही मी. आता तुमचं त्यांची काय मिटिंग चालते आपली भाऊसाहेब आपण होते भैया, हे सगळं आता तुम्हाला समजून घ्यायला लागेल. तुम्हाला आमच्याबरोबर तुम्ही राहा आणि जसं DSP साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला गावाच्या गुन्हेगारीच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, साई भक्तांच्या संदर्भात आपल्याला बरोबर राहून या शिर्डीचा कायापालट करण्यासाठी राधाकृष्ण विखे असतील, सुजयदादा विखे पाटील असतील, यांच्यासाठी प्रयत्न करायला लागेल. हीच खरी विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र थांबून हा रथ पुढे न्यावा लागेल विकासाचा. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मतभेद विसरून भविष्यकाळामध्ये एकत्र यावं लागेल. एकत्र आहोत पण विचारांनी एकत्र येऊन आपल्याला सगळं न्यायचं आहे. उद्या व्यापारी आहे, इथले छोटे मोठे गरीब आहे, अनेक प्रकारच्या घटना घडतात. मध्यंतरी नाहक 2 बळी गेले, त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी नेत्यांना सांगितलं, सुजयदादांना सांगितलं, नामदार साहेबांना सांगितलं आणि त्यांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन गुन्हेगारी मोडीत काढण्याचं काम ओमणे साहेब आणि त्यांच्या टीमने केली. ज्यावेळेला राहतेला गलांडे साहेब होते, त्यांना घ्या म्हणून इथं प्रयत्न केला आणि त्यांच्या काळात दोघांच्या काळामध्ये आज माझ्या मते 90%च्या 95%च्या पुढं गुन्हेगारी सिटीची संपलेली आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजे आणि सगळ्यांना गेट उघडून द्या आता. आणि आले सगळे डॉक्टर लोक, काय गोरे साहेब सुद्धा म्हणले बरं का, काही लागले की मदत करतो का, काही लागलं का सांगा म्हणे आम्हाला, मीच एवढंच बरं का, काही लागलं सांगा बरं का आम्हाला. त्यांना म्हणलं पाकिट बिकीट पाठवून द्यायचं तुम्ही. गोरे साहेबांनी 4-5 दिवसापूर्वी फोन केला गोरे डॉक्टरांनी, म्हणे बापू लग्न कधी आहे? म्हणलं आपलं आता 30ला. काही लागलं सांगा बरं का. अरे काही लागलं सांगा म्हणजे तुम्हाला काय माहिती आम्हाला किती कळ लागलं पाहिजे. अंदाज गोष्ट आहे, आपल्याला पैसे विषयी तुमचा आशीर्वाद आणि सहकार्य पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. पीटर साहेबांना ते सांगतो, तुमच्या फक्त सहकार्याची भावना राहू द्या एवढीच अपेक्षा करतो आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराज.
थांबा लाईट मला लाईट